निश्चितच मास्टर प्रीमियर लीग 2022च्या माध्यमातून आपण या स्पर्धेला निश्चितच सुरुवात करतोय. ज्या स्पर्धेचा शुभारंभ नुकताच झालेला आपण पाहिला. दिमागदार असा उद्घाटन सोहळा आपल्याला पाहायला मिळाला. आणि त्यानंतर मात्र खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या क्रीडा प्रकाराकडे अर्थातच ज्यासाठी आपण एकत्रित आलोय त्या क्रिकेटच्या स्पर्धेकडे सुरुवात करणार आहोत. अर्थातच पहिलाच सामना तुम्हा सर्वांसमोर येतोय. किल्ले प्रतापगड एका बाजूला पाहणार आहोत तर दुसऱ्या बाजूला किल्ले अजिंक्यतारा. नाणेफेक जिंकत प्रतापगड संघाने प्रथम क्षेत्ररक्षणाचा स्वीकार केलेला इथे पाहायला मिळतो आणि निश्चितच त्यानुसार त्यांची क्षेत्ररक्षण देखील सजलेलं पाहायला मिळेल. दोन्ही संघांना पुन्हा विनंती आहे, आपला एक खेळाडू एक्स्ट्रा प्लेअर अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत अजूनही पोहोचलेला नाहीये, त्वरित पाठवून द्यायचं आहे. दोन्ही संघ आम्ही विनंती करतोय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. जिच्या कुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं त्या राजमाता जिजाऊ, ज्या महापुरुषाने हे देखणं स्वप्न सत्यात उतरवलं ते राजा शिवछत्रपती, आणि ज्या वारसदाराने हे स्वप्न आपल्या खांद्यांवरती लीलया पेललं ते राजे शंभू छत्रपती. या सर्वांना अभिवादन करून या सुरू करूया क्रिकेटच्या या रंगारंग सोहळ्याला. अर्थातच ज्याचं नाव आहे मास्टर प्रीमियर लीग 2022. आम्ही विनंती करतोय पुन्हा एकदा, किल्ले अजिंक्यतारा आपला खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचलेला नाहीये. एक्स्ट्रा खेळाडू अतिरिक्त खेळाडू हा आमच्यापर्यंत अजूनही पोहोचलेला नाहीये. किल्ले अजिंक्यतारा आपल्यापर्यंत आमचा आवाज पोहोचत असेल 2 मिनिटं सर. किल्ले अजिंक्यतारा यांचा एक एक्स्ट्रा प्लेअर अजूनही आलेला नाहीये. त्वरा करायचे, आपला प्लेअर येत नाहीये, खेळाडू येत नाही तोवर मॅच सुरू होणार नाहीये, याची नोंद घ्या. 2 मिनिटं. नियम हे सर्व संघांना बंधनकारक असणार आहेत, सारखेच असणार आहेत. जोपर्यंत आपला खेळाडू येणार नाहीये तोपर्यंत मॅचला इथे सुरुवात होणार नाहीये. लक्षात घ्या, आपण ही संपूर्ण स्पर्धा थेट प्रक्षेपित करतोय युट्यूबद्वारे. प्रत्येक खेळाडूचं नाव हे आमच्यापर्यंत पोहोचणं हे अनिवार्य असेल तर आणि तरच आपल्या स्टॅटिस्टिशियन एडिटर या टीम पर्यंत पोहोचेल आणि ते युट्यूबच्या द्वारे स्क्रीनवरती प्रदर्शित केलं जाईल. थँक्यू सर. यस प्ले. 2 मिनिटं सर. यस सर, थँक्यू. सामन्याला इथे सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळतात किशोर कुमार काटवाडे आणि उपिन दशरथ ही जोडी खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळेल. किल्ले अजिंक्यतारा या संघासाठी सलामीला तर गोलंदाजी मार्कवरती आपल्याला गोलंदाज पाहायला मिळत आहेत. भूषण पाटील पहिले षटक मंडळी, पॉवर प्लेचं षटक मॅचला इथे सुरुवात होताना पाहायला मिळेल. तर स्वर चेंडूने इथे सुरुवात केली जाते. यस, व्हाईट बॉल कॉल केला जातोय पंचांच्या माध्यमातून. राईट आर्म द विकेटचा मारा करत असताना आपण पाहतोय लेग स्टिकच्या बाहेरची लाईन व्हाईट बॉल कॉल केला गेलाय आणि स्वर चेंडूने स्वर अवंतर धावेने धावफलकाचं इथे मात्र अकाउंट ओपन होताना श्री गणेश होत असताना धावसंख्येचा अजिंक्यतारा संघासाठी. स्ट्राईट बॅटने खेळण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेने केवळ डिफेन्स करण्याचा प्रयत्न होता परंतु टायमिंग बरंच खराब म्हणावं लागतंय. लूप झाला निश्चित. शेवटच्या क्षणी चेंडू काहीसा डीप होताना आपल्याला पाहायला मिळतोय. ऑफ स्टिकच्या हलकीशी बाहेरची खूप चांगली लाईन आपल्याला पाहायला मिळते. एक आयडियल लाईन ओ द विकेटसाठी. पुन्हा एकदा यावेळी चेंडूला कट केलं जातं पॉइंटच्या रिजन मध्ये. चेंडूला फेक केली जाईल, त्यावर एक धाव इथे कंप्लीट. एका धावेने धावफलक पुढे सरसावताना आपण पाहणार आहोत 2 या धावसंख्येवरती जाईल. एका बाजूला किल्ले अजिंक्यतारा आपल्याला पाहायला मिळतो. मित्रांनो, निश्चितच या संघाचे संघमालक श्री किशोर कुमार काटवडे आणि संघ कर्णधार देखील आहेत. निश्चितच आपल्या संघाची धुरा आपल्या खांद्यांवरती सांभाळताना. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत किल्ले प्रतापगड श्री महेश जयस्वानी साहेब यांच्या निश्चितच मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्याच कॅप्टनशिप खाली खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. एक आगळी वेगळी संकल्पना, खूप चांगली कल्पना या संपूर्ण स्पर्धेच्या निमित्ताने पाहायला मिळते. या सर्वच्या सर्व 8 संघांना देण्यात आलेली किल्ल्यांची नावं खऱ्या अर्थाने सुरेख चेंडू डॉट बॉल येताना पाहायला मिळणार.
खऱ्या अर्थाने पाहायचं झालं तर महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचा वैभवशाली इतिहास हा इतिहासच मुळीच या किल्ल्यांवरती आणि किल्ल्यांच्या माध्यमातून लिहिला गेला, खऱ्या अर्थाने कोरला गेला असं म्हणावं लागेल. महाराष्ट्राचे वैभव आहे आणि आज या वैभवाची जाणीव या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा होत असताना यावेळी अपील लाऊड अपील आपल्याला पाहायला मिळते. कॉट बिहाइंड द विकेट साठी पंचांनी मात्र ही अपील फेटाळली आहे आणि व्हाईट बॉल कॉल केलाय. अराउंड द विकेटचा माग करण्याचा निर्णय या ठिकाणी भूषण पाटील यांच्या माध्यमातून आणि निश्चितच उजव्या हाताच्या फलंदाजाला कुठेतरी बाहेर आउटस्विंगच्या माध्यमातून चेंडू बाहेर जाण्याला वळवण्याचा प्रयत्न. खूप चांगला चेंडू यावेळी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय फुटवर्कची कमतरता कुठेतरी ऑनच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूच्या लाईनमध्ये तितके चांगल्या प्रकारे येऊ शकलेले नाहीयेत. त्याचमुळे काय होणार, जे टायमिंग आवश्यक होतं ते टायमिंग देखील इथे मिस केलं गेलंय. अर्ली टाइम स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतात, काहीशी घाई होतीये आणि त्याचमुळे काय होणार, फलंदाज वारंवार बीट देखील होताना पाहायला मिळतील. फ्लिक केला जाईल यावी, बॉडी लाईन आपल्याला पाहायला मिळाली. फ्लिक केला जातो यावी बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये, ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतील, चेंडूची फेक करतील. तद्वार एक धाव इथे कंप्लीट. एक धाव या देखील चेंडूवरती. ज्याप्रमाणे मित्रांनो मी उल्लेख केला, महाराष्ट्राची वैभवशाली जो इतिहास राहिला त्या इतिहासाच्या निश्चितच पुन्हा एकदा आठवण करून देणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. प्रत्येक संघाला देण्यात आलेली किल्ल्यांची नावं आणि खऱ्या अर्थाने आपल्या पुढच्या जनरेशनमध्ये पुढच्या पिढीला हा निश्चितच वारसा देण्याचं काम कर्तव्य कुठेतरी आपलं असणार आहे. षटक क्रमांक पहिले इथे समाप्त होईल. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या दाखवालवरती पाहायला मिळेल ती 5. 5 रन्स ऑन दी बोर्ड विदाउट एनी लॉस. एक सावध सुरुवात जरूर केली या ओपनिंग पेअरने, या जोडीने अजिंक्य तारा, किल्ले अजिंक्य तारा या संघासाठी. म्हणून तो दुसऱ्या बाजूला जर पाहायचं झालं तर खूप चांगली स्टार्ट आपल्या संघासाठी मिळवून दिली आहे ते भूषण पाटील या गोलंदाजाच्या माध्यमातून. आणि अशाच प्रकारच्या स्टार्टची आवश्यकता असते, अशाच प्रकारच्या स्टार्टची गरज असणार आहे प्रत्येक संघाला. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटक, ज्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतोय खूप चांगली स्टार्ट, तर निश्चितच कुठेतरी विकेटचा अंदाज घेतला जातोय. खेळपट्टीचा अंदाज घेत असताना त्यावरील बाउन्स असेल, चेंडू कितपत ग्रीप होतोय, स्विंग किती प्रकारचा आहे, कशा प्रकारचा आहे, मिळतोय किती नाही, याचा अंदाज घेत असताना दोन्ही फलंदाज कुठेतरी आपल्याला चाचपडताना पाहायला मिळाले. परंतु पाहूया सेकंड ओव्हरसाठी कशा प्रकारचा अप्रोच राहत आहे. दोन्ही पंच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. एका बाजूला आपण पाहतोय सूर्यकांतजी आढाव सर, तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतील राज नाईक सर. पंचांचा एक दर्जेदार पॅनल या संपूर्ण स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळेल. सेकंड ओव्हर घेऊन गोलंदाज सज्ज. राईट मोर द विकेट. यावी मात्र हाफ वॉली, खूप चांगला फटका. यावी मात्र मिड ऑनला क्लिअर केला जातोय. 1 बाउन्स 2 बाउन्स, चेंडू जातोय सरळ सीमा पार. पहिला चौकार येताना संपूर्ण स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळेल. सेकंड ओव्हर घेऊन गोलंदाज सज्ज. राईट मोर द विकेट. यावी मात्र हाफ वॉली, खूप चांगला फटका. यावी मात्र मिड ऑनला क्लिअर केला जातोय. 1 बाउन्स 2 बाउन्स, चेंडू जातोय. पा हलकीशी लेंथ मध्ये चूक झाली, हलकासा ओव्हरपिच चेंडू होता. यावेळी मात्र स्वतःच्या कॉन्फिडन्सने निश्चितच बॅक केला स्वतःला. फ्रंट फुटवरती येत असताना यावेळी मात्र निश्चितच चांगला फटका आणि केवळ मिड ऑनला क्लिअर केलं. जो 38 सर्कल आहे त्या 38 सर्कलचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग फील्ड पोझिशनला खेळले जातं. यावेळी बॅकफुटला येतात, शॉर्ट आर्म जॅब पाहायला मिळतोय. टॉप एजच्या चेंडू जातोय सरळ. यावेळी शॉर्ट फायनल क्षेत्राच्या दिशेने 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. चेंडूला कलेक्ट करतील, चेंडूची थ्रो करेल, तद्वर 2 धावा इथे अर्जित. शिदाचा आखूड टप्प्याचा चेंडू होता, हलकाचा शॉर्ट ऑफ गुडलाईन स्पॉट पिच करण्याचा प्रयत्न. बॅकफुटला खूप चांगल्या प्रकारे गेले, पोझिशनमध्ये आले, परंतु निश्चितच कुठेतरी हलकासा लेट झाला, त्यामुळे टॉप एज देखील बॅटची घेत असताना आपल्याला पाहायला मिळाली. बॅटर निश्चितच आपण पाहतोय यावी ओपिन दशरथ. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू खेळून काढला जातोय मिड विकेट झोन मध्ये. एक धाव या देखील चेंडूवरती अर्जित होत असताना याच प्रकारच्या क्रिकेटची आवश्यकता असेल. एक मोठा फटका आला त्यानंतर सिंगल घेत असताना स्ट्राईक रोटेट करणं आणि जेव्हा मात्र खेळपट्टीवरती राईट हँड लेफ्ट हँडचं कॉम्बिनेशन देखील आपल्याला पाहायला मिळतंय, याचा उपयोग करावा लागेल. जास्तीत जास्त स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर निश्चितच आपण पाहत असतो फील्ड पोझिशनमध्ये अनेक वेळा चेंजेस करावे लागतात. गोलंदाजाला आपल्या लाईन लेंथवरती चेंजेस करावे लागतात आणि खऱ्या अर्थाने बरंचसं कठीण काम असतं. यामध्ये हलकीशी जर चूक झाली गोलंदाजाकडून आपल्या लाईन अँड लेंथमध्ये, त्याचा उपयोग फलंदाजांना निश्चितच होत असतो. स्वतः संघनायक यावेळी मात्र किशोर कुमार काटवटे स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतील. तर गोलंदाजी मार्कवरती बॉलर आपल्याला पाहायला मिळत आहेत. कैलास चव्हाण
निश्चितच आपण पाहतोय ऑनच्या दिशेने चेंडूला स्टीअर केलं जातं, गाईड केलं जातं, गॅप इथे बेधून काढला जाईल, चेंडू जाईल सरळ यावी टीमला पाहायला मिळतील. तर गोलंदाजी मार्कवरती बॉलर आपल्याला पाहायला मिळत आहेत कैलास चव्हाण. निश्चितच आपण पाहतोय ऑनच्या दिशेने चेंडूला स्टीअर केलं जातं, गाईड केलं जातं, गॅप इथे बेधून काढला जाईल. मास्टर्स प्रीमियर लीग 2022 पहिल्या षटकानंतर दुसऱ्या षटकात मात्र दोन्ही फलंदाजांनी आपले हात खोललेले पाहायला मिळत आहेत. अटॅकिंग मोडमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळतात. केवळ 6 षटकांचा सामना असणार आहे, त्यामुळे निश्चितच पहिल्याच षटकापासून अटॅक अपेक्षित होता, परंतु ठीक आहे सेकंड ओव्हरमध्ये तो अटॅक येतोय. कुठेतरी खेळपट्टीचा अंदाज घेताना दोन्ही फलंदाज पहिल्या षटकात पाहायला मिळाले, परंतु या षटकात आता मात्र निश्चितच गिअर चेंज करताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या फलकावरती 16 रन्स ऑन दी बोर्ड. यावी कट करण्याचा प्रयत्न, आउटसाइड ऑफ स्टंपची लाईन आपल्याला पाहायला मिळते. शरीरापासून यावी काहीसा बराचसा बाहेरची लाईन आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाजाच्या माध्यमातून इथे हाताळली गेली. व्हेरिएशन दाखवावे लागतील, वैविध्यता दाखवावी लागेल, तर आणि तरच आपल्याला फलंदाजांच्या मनात विचारांचं कुठेतरी वावटळ निर्माण करता येतं. त्यांना मात्र निश्चितच कुठेतरी अडचणी टाकता येत असतं. बॅट आणि बॉल मधले द्वंद्व, परंतु यावेळी टॉप पेज पाहूया. विकेट किपर चेंडूच्या खाली झेल इथे मात्र ड्रॉप होताना पाहायला मिळेल. एक्स्ट्रास देखील प्राप्त होतील. हा झेल ड्रॉप झालाय आणि त्याच सोबतच आपण पाहतोय 2 धावा देखील अर्जित केल्या गेल्या. टॉपेज घेतली गेली बिहाइंड द विकेट. विकेट किपर त्या ठिकाणी अंडर द बॉल येताना पाहायला मिळाला, परंतु अंतिम क्षणी या ठिकाणी कुठेतरी हलकीशी झालेली चूक पाहूया कितपत महागात पडते. षटक क्रमांक दुसरा इथे कंप्लीट होईल आणि 2 षटकांच्या अखेरीस आपल्याला पाहायला मिळेल धाव फलकावरती 18 रन्स ऑन दी बोर्ड पण विदाउट एनी लॉस आफ्टर 2 ओव्हर्स. 2 षटकांचा खेळ मित्रांनो समाप्त झालाय. 18 धावा फलकावरती. रोशन काय सांगाल या परिस्थितीमध्ये? 2 मॅन्डेटरी पॉवर प्लेची षटकं समाप्त झालेत, ज्या षटकांना विशेषतः कॅपिटलाइज करण्याकडे फलंदाजांचं लक्ष असतं आणि या षटकात आपण पाहतोय पहिल्या षटकात कुठेतरी संत सुरुवात केली, परंतु दुसऱ्या षटकात निश्चितच चांगल्या प्रकारे गिअर चेंज केलेत. 18 धावा. जरूर एक चांगली सुरुवात ओंकार या ठिकाणी होताना दिसतेय, कारण सलामीवीर जोडी जी आहे ती अजूनही खेळपट्टीवर उपस्थित आहे. कोणताही विकेट गमावलेला नाही या सुरुवातीच्या दोन्ही ओव्हरमध्ये, त्यामुळे एक चांगली सुरुवात खऱ्या अर्थानं म्हणावीशी वाटते. जितक्या चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहेत सलामीवीर दोन्ही बॅटर्स, एक चांगला स्कोर अपेक्षित आहे, एक चांगली धावसंख्या अपेक्षित आहे. फलंदाजी करणारा संघ किल्ले अजिंक्य तारा संघाकडून. आता मात्र क्षेत्ररक्षण विखुरलं जात आहे मैदानाच्या चारही बाजूला आणि मग पुढील 4 ओव्हरचा खेळ आपण बघणार आहे. मास्टर्स प्रीमियर लीग 2022च्या माध्यमातून आलेल्या सर्व मान्यवरांचं, सर्व खेळाडूंचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. स्पर्धेचा पहिला दिवस, पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सर थँक्यू रोशन. निश्चितच थर्ड ओव्हरला इथे मात्र सुरुवात होईल, तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल. पुन्हा एकदा विश्वास दाखवला भूषण पाटील यांच्यावरती. पहिलं षटक खूप चांगल्या प्रकारचं इकॉनॉमिकल राहिलं होतं. केवळ 5 षटका निश्चित 5 धावा त्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या, त्याचमुळे पुन्हा एकदा कर्णधाराने विश्वास दाखवला भूषण यांच्यावरती. राईट मोर द विकेटचा मारा करतील लेफ्ट हँडर बॅटर आपण पाहतो. स्ट्रायकिंग एंडला यावी उपिन दशरथ. ओपन स्टान्स फ्लिक केला जातोय. बॉटमहँडचा खूप चांगला उपयोग. अंतिम क्षणी बॅटचा फेस देखील क्लोज केला गेला. बॅकवर्ड्स स्क्वेअर लेग रिजनमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे 38 सर्कलच्या आत, त्यामुळे केवळ एकाच धाव समाधान मानावं लागेल. परंतु निश्चितच इथे स्ट्राईक रोटेट करण्यावरती भर दिला गेलाय. पहा जेव्हा मात्र निश्चितच दोन्ही फलंदाज सेट होतात आणि नक्कीच फलंदाजांचं एक कर्तव्य असतं एक पार्टनरशिप बिल्ड करत असताना खराब चेंडूला तर त्याचा समाचार घेणं आणि जर निश्चितच चांगला चेंडू असेल तर त्याला सन्मान देणं, त्यावरती देखील कमीत कमी एक धाव कशा प्रकारे मिळवली जाईल, कशा प्रकारे स्ट्राईक रोटेट केली जाईल याच्याकडे लक्ष देणं. कारण त्याने छोटे छोटे बेसिक्स आहेत क्रिकेटचे आणि निश्चितच या क्रिकेटच्या बेसिसकडे लक्ष द्यावं लागेल, तर आणि तरच आपला खेळ अधिकाधिक चांगला आपण खेळू शकतो आणि आपल्या संघासाठी तेवढीच बहुमूल्य कामगिरी इथे देखील होऊ शकते. नक्कीच ओमकार, आपण 3 गोष्टींची चर्चा आपण नेहमी क्रिकेटच्या पटलावरती होताना पाहिली आहे. सर्वप्रथम टेक्निक, टायमिंग आणि टेम्परामेंट या 3 गोष्टींचा वापर क्रिकेटमध्ये करणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण क्रिकेटमध्ये जर आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर या 3 गोष्टींचा वापर करणं गरजेचं असेल. दरम्यान चांगला फटका या वेळेला पाहायला मिळतोय. वाईडिश लॉंग ऑन रिझनमध्ये 1 बाउंड चेंडू सीमारेषेच्या पलीकडे हा येतोय मास्टर प्रीमियर लीग चौकारमध्ये. जर आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर या 3 गोष्टींचा वापर करणं गरजेचं असेल. दरम्यान चांगला फटका या वेळेला पाहायला मिळतोय. वाईडिश लॉंग ऑन रिझनमध्ये 1 बाउंड चेंडू सीमारेषेच्या पलीकडे हा येतोय. 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील या चौकारानंतर. आणि ओमकार, या वेळेला फलंदाजाकडून एक चांगलं फुटवर्क पाहायला मिळालं, एक चांगलं पदल आलित्य दिसलं आणि त्याचबरोबर पुरेपूर ताकदीनिशी मात्र वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये हा फटका खेळला गेला. परिणामी 4 धावा संघाच्या धावफलकावरती ऍड होतील आणि मग 23 धावा धावफलकावरती आहेत. निश्चितच रोशन ज्या प्रकारे फ्रंट फूटवरती आले, स्वतःला बॅक केलं आणि निश्चितच ओव्हरपिच चेंडूला खूप चांगल्या प्रकारे एलिव्हेट करण्यात आलं.
यावेळी पुन्हा एकदा ऑनसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न मिस टाइम आपल्याला पाहायला मिळतोय. बॅट आणि बॉलचा कुठल्या प्रकारचा संपर्क या ठिकाणी पाहायला मिळाला नाही. पंचांचा इशारा आहे. लेग बाईटच्या स्वरूपातील ही धाव कळवली जाते. पायचीच्या स्वरूपातील ही धाव येताना पाहायला मिळते. कॉन्फिडन्स वाढल्यानंतर फलंदाज स्वतःला कशा प्रकारे बॅक करतो. यावेळी चांगला चेंडू तर लेंथ खूप चांगली प्रकारची पाहायला मिळाली, जी गुड लेंथ स्पॉट जो वारंवार कोणत्याही गोलंदाजाला आयडियल लेंथ म्हणून सांगितली जाते. गुड लेंथ स्पॉट पिच करा, कन्सिस्टन्सी दाखवा. ती पिचिंग झाल्यानंतर फलंदाजांना बरंचसं कठीण होतं आणि तेच मात्र इथे पाहायला मिळालं. यावेळी टायमिंग पाहायला मिळालं नाही तितक्या चांगल्या प्रकारे, परंतु एक धाव जी महत्त्वपूर्ण स्ट्राईक रोटेट होण्यासाठी. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा यावी. खराब लाईन इथे पाहायला मिळते. इलेक्ट्रिकच्या बाहेरची लाईन आणि इथे निश्चितच आपण पाहतोय स्लॉक स्वीप केला जातोय. फलंदाज उपिन दशरथ यांच्या माध्यमातून आणि या स्लॉक स्वीपच्या माध्यमातून एकेरी धाव इथे अर्जित केली जाईल. ज्या प्रकारे रणनीती बनवली गेली, ज्या प्रकारे प्लॅन बनवण्यात आलेत प्रत्येक संघाच्या माध्यमातून, कुठेतरी किल्ले अजिंक्य दारा या मॅचमध्ये आता फ्रंट फूटवरती येत असताना ज्याची आवश्यकता असते ते फाउंडेशन तो पाया या ओपनिंग पेअरने निश्चितच खूप चांगल्या प्रकारे सेट केला आहे. आणि आता मात्र नक्कीच अंतिम क्षणांमध्ये केवळ इमारत रचण्यासाठी मोठ्या फटक्यांची आवश्यकता असेल. अफलातून चेंडू यावी, मात्र काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज चांगल्या प्रकारे सेट केलाय आणि आता मात्र नक्कीच अंतिम क्षणांमध्ये केवळ इमारत रचण्यासाठी मोठ्या फटक्यांची आवश्यकता असेल. अफलातून चेंडू यावी, मात्र काय घडतंय. अफलातून व्हॉट अ डिलिव्हरी. पहा ज्या प्रकारे अराउंड द विकेट होते आणि निश्चितच बदलली त्याचा कुठेतरी उपयोग करून खेळण्याचा निश्चितच निर्णय घेतला होता. फलंदाजांच्या माध्यमातून फुटवर्क वापरण्याचा प्रयत्न केला, हलकेच्या पुढे आले, परंतु ज्या प्रकारची लेंथ होती यावेळी चेंडूमधील वेगही तेवढाच चांगल्या प्रकारे एक्स्ट्रा बीट ऑफ बाउन्स जो मिळाला. बॅट पॅडचा गॅप घेत असताना बेल्सला क्लिक करताना चेंडू आपण पाहतोय. कुठेतरी स्वतःवरती नाराज देखील पाहायला मिळतात. यावेळी फलंदाज प्रशांत किशोर कुमार काटवडे निश्चितच बाद होताना पाहायला मिळतात, परंतु हे कॅप्टन्स नॉक सुरुवात खूप चांगली करून दिली आपल्या संघासाठी. ओपनिंग स्टँड खूप चांगल्या प्रकारे पाहायला मिळाला. विकेट नंबर 1. सुरुवात चांगली करून दिली आहे आणि खऱ्या अर्थानं हा कर्णधार पदाचा जो भार आहे तो चांगल्या रीतीनं सावरलाय, चांगल्या रीतीनं सांभाळलाय सुरुवातीच्या 2 ओव्हरमध्ये. आणि मग तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू असताना विकेट गमावली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना दिसत आहेत. जर्सी नंबर 10 परिधान करून स्ट्राईक एंडवर जाताना दिनेशला आपण बघणार आहोत. उमेश वानखेडे निश्चितच विकेट जरूर गेली आहे, परंतु नक्की ज्या प्रकारचं ओपनिंग स्टँड पाहायला मिळालं आहे क्रिकेटच्या पटलावरती आपण अनेक वेळा पाहिलं आहे रोशन, की निश्चितच जेव्हा जेव्हा अशा प्रकारची एक चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते, परंतु जेव्हा ती पार्टनरशिप ब्रेक होते 1 brings 2 अर्थातच एका मागोमाग एक दुसरा सेट किंवा फलंदाज देखील अनेक वेळा बाद होताना पाहायला मिळतो. परंतु पाहूया या ठिकाणी कशा प्रकारची भूमिका राहते उपिन दशरथ यांची. महत्त्वपूर्ण असेल कारण की सेट बॅटर एक अंतिम क्षणापर्यंत खेळपट्टीवरती असणं कोणत्याही बॅटिंग टीमसाठी अत्यंत हेल्पफुल असतं, कारण की अंतिम क्षणामध्ये आवश्यक असतं ते गिअर चेंज करणं आणि निश्चितच मोठे फटकेबाजी करणं. त्यासाठी आवश्यक असेल ते सेट होणं. यावेळी नवीन बॅटर आपण स्ट्राईकिंग एंडला पाहणार आहोत उमेश वानखेडे. या वेळेला चांगला फटका आहे. डीप मिड विकेट मध्ये मात्र चेंडू खाली क्षेत्ररक्षक, कोणतीही चुकी नाही. बघा ओंकार, एका मागोमाग एक विकेट. या वेळेला चांगला फटका आहे. डीप मिड विकेट मध्ये मात्र चेंडू खाली क्षेत्ररक्षक, कोणतीही चुकी नाही. बघा ओंकार, एक मात्र फसला आणि फलंदाज तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसला. बघा ओंकार, तुम्ही चर्चा केली की 1 brings 2 एक फलंदाज ज्या वेळेला सेट झालेला असतो तो बाद झाल्यानंतर त्याचा जोडीदार फलंदाज बाद होतो, परंतु या वेळेला नवीन आलेला फलंदाज बाद झालेला पाहायला मिळतोय. चुकीचा फटका खेळला. पहिल्या चेंडूवर मात्र आल्यानंतर कुठेतरी चेंडूची ओळख पटवणं, चेंडूची माहिती करून घेणं, गोलंदाजाला ओळखणं पारखणं गरजेचं होतं. तसं झालं नाही. फलंदाजाने पहिल्याच फलंदाजाला या ठिकाणी आल्यानंतर पहिलाच चेंडू फेस करत असताना आपण मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये दिसले उमेश, आणि मग चुकीचा फटका अर्धवट मनानं अपुऱ्या ताकदीनिशी डीप मिड विकेटमध्ये एक चांगला झेल टिपला जातोय. दुसरा झटका लागतोय तो फलंदाजी करणारा संघ किल्ले अजिंक्य तारा संघाला. मास्टर्स प्रीमियर लीग या स्पर्धेतील हा पहिला सामना सुरू आहे. एका बाजूला किल्ले अजिंक्य तारा फलंदाजी करतायत तर दुसऱ्या बाजूला किल्ले प्रतापगड क्षेत्ररक्षण करत असताना 2 विकेट पटकावतायत. निश्चितच 2 चेंडू आणि 2 लगातार चेंडूंवरती विकेट प्राप्त करताना आपल्याला पाहायला मिळाले फलंदाज.
बाद होताना आपण पाहतो या ठिकाणी. षटक क्रमांक 3 षटकांचा खेळ मित्रांनो समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 25, 2 गडी बाद 25. नवीन गोलंदाज शंकर वीरकर सज्ज होता त्यावेळी षटक क्रमांक 4 घेऊन 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 25 धावा धावफलकावरती कुठेतरी चांगल्या स्थितीमध्ये होते, परंतु या 2 विकेटने आता मात्र पुन्हा एकदा कमबॅक करताना पाहायला मिळतोय प्रतापगड. किल्ले प्रतापगडात संघ यावेळी मात्र अपील करण्यात आली कॉट बिहाइंड द विकेट साठी. पाहूया पंचांकडे केलेली अपील. कोणत्याही प्रकारे पंचांची दाद तिकडे मिळत नाहीये. या अपील लाऊड अपील पाहायला मिळते. विश्वास देखील खूप चांगल्या प्रकारे विकेट किपरचा आपल्याला पाहायला मिळतोय. देर इज अ नो DRS सिस्टम इन दिस टुर्नामेंट. थोडीशी याची नोंद घ्यायची आहे निश्चितच. महेश सुर्वे नवीन बॅटर आपण पाहतो. यावेळी रोशन स्ट्रायकिंग एंडला पहिला चेंडू कुठेतरी चॅलेंजिंग होता. ज्या प्रकारे या चेंडू पाहायला मिळाला शंकर यांच्या माध्यमातून अराउंड द विकेटचा मारा करत असताना खूप चांगली लाईन आणि आपण पाहतो कुठेतरी सेट व्हावं लागेल, फुटवर्क करावं लागेल. यावेळी फुटवर्क करण्याचा प्रयत्न जरूर झाला. डान्सिंग डाऊन द विकेट, स्टेप आउट होण्याचा खेळण्याचा निर्णय जो होता, परंतु बीड झालेत. यावेळी कौतुक करावं लागेल गोलंदाजांचं. कुठेतरी पहिलं फलंदाज झाला आणि जी चेंडूची लाईन होती ती लगेच चेंज करण्यात आली आणि अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून बरीचशी दूरवर ठेवली. नक्कीच गोलंदाज तितकाच चतुर आहे, कारण ज्याने पाहिल्यानंतर लगेचच आपला हात थोडासा वळवला आणि अंगापासून दूर ठेवलं चेंडूला, बॅटच्या रडारपासून थोडंसं दूर ठेवलं, बॅटच्या संपर्कात येऊन देत नाहीये चेंडूला. आणखीन एक चेंडू मात्र विकेट किपरच्या हातामध्ये सोपावला जातोय. या अगोदर चांगला कॉन्फिडन्स दिसला यष्टीरक्षकाच्या माध्यमातून, परंतु पंचांनी मात्र त्याला नकार दिली आहे. यावेळेला हलक्या हातानं स्टिअर करतायत, दिशा दाखवण्याचा प्रयत्न होतोय. रनिंग बिटवीन द विकेट तितकंच चांगलं आहे दोन फलंदाजांमध्ये. एक धाव मिळवली जाते. संघाच्या खात्यामध्ये एका धावेची वाढ होताना धावफलक पुढे सरकेल. 26 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतील. आणि यावेळी रोशन एक चित्र खूप चांगल्या प्रकारचं पाहायला मिळालं. यावेळी चेंडूच्या लाईन मध्ये आले. फलंदाजाने सर्वाधिक प्रयत्न फोकस केला पाहिजे प्रथमतः चेंडूच्या लाईन मध्ये येऊन नंतर खेळणं, आणि हेच होताना पाहायला मिळालं. चेंडूच्या लाईन मध्ये येत असताना यावेळी इनसाइड आउटचा चेंडूला केवळ पुश करण्यात आलं आणि एक धाव या ठिकाणी. आणि महत्वपूर्ण जी गोष्ट होती ती म्हणजे सेट बॅटर. दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतात उपिन दशरथ. ओपनिंग पासून आपण पाहतो उपिन यांना खूप चांगल्या प्रकारे सेट झालेत. चांगले फटके त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाले. 2 चौकार आतापर्यंत त्यांनी खेळलेले आपण पाहिलेत. आणि निश्चितच वैयक्तिक 11 या धावसंख्येवरती खेळताना देखील पाहायला मिळतात. ते स्ट्रायकिंग एंडला आलेत. जास्तीत जास्त स्ट्राईक जर ओपनिंगकडे राहील यानंतर उर्वरित षटकांमध्ये, तर निश्चितच किल्ले अजिंक्यतारा या संघासाठी ती तेवढंच फलदायी राहील. कारण की निश्चितच मोठा टार्गेट सेट करायचं, एक चांगलं टार्गेट सेट करायचं आहे, तर मात्र ओपिन यांची विकेट महत्वपूर्ण असेल. ती निश्चितच जो ओपिन यांची बॅटिंग अंतिम क्षणापर्यंत इम्पॉर्टंट राहील. चांगली सुरुवात केली ओपिनने. खऱ्या अर्थानं मैदानाच्या चारही बाजूला फटके खेळण्याची क्षमता या खेळाडूकडे आहे. मगाशी आपण एक स्लॉक स्वीप पाहिला आणि तो स्लॉक स्वीप पाहिल्यानंतर रिषभ पंतची आठवण करून देणारा फटका जरूर दिसला. चांगल्या फॉर्म मध्ये दिसतायत, चांगल्या रंगात बॅटिंग करतायत, एकेरी दुहेरी धावा जमवतायत, मोठे फटके खेळण्याची क्षमता या फलंदाजाकडे आहे. आणि पुन्हा एकदा ओपिनकडे स्ट्राईक येते ओंकार. निश्चितच शंकर, गोलंदाज शंकर वीरकर यांना आपण पाहतोय. लेफ्ट हँडर बॅटरसाठी आपण पाहतोय यावेळी अँगल चेंज केला जातोय. ओव्हर द विकेट येण्याचा निर्णय. अफलातून टायमिंग पाहायला मिळते. यावेळी मिड विकेट झोन मध्ये येतोय या संपूर्ण स्पर्धेतील पहिला मास्टर षटकार. बघेट इट्स अ मॅक्सिमम सिक्सर. नक्कीच ओंकार, आपण चर्चा केली बघा नुकतंच काही वेळापूर्वी मी म्हटलं की उपिन ज्या वेळेला बॅटिंग करताना दिसतोय मैदानाच्या आतमध्ये, नो बॉलचा इशारा पंचांकडून घोषित केला जातोय. खऱ्या अर्थानं आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 21 प्रमाणे गोलंदाजाला दंडित केलं जातं या वेळेला. थँक्यू डीजे. धन्यवाद डीजे. बघा ओंकार, नो बॉल घोषित केलाय की नाही हे फलंदाजाला माहिती नव्हतं, परंतु ज्या वेळेला बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू मिळाला त्याला मात्र प्लॉटच्या बाहेर पाठवलं. आणि नुकतीच काही वेळापूर्वी आपण चर्चा केली की उपिन ज्या फॉर्म मध्ये दिसतोय, ज्या पद्धतीची फलंदाजीची शैली त्याची आहे, रिषभ पंतची आठवण करून देणारी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दिसते. निश्चितच ज्या प्रकारे आपण पाहिलं रडारमध्ये होता चेंडू, आणि या रडारमध्ये असलेल्या चेंडूला खूप चांगल्या प्रकारे टाइम करण्यात आलं. उपिन दशरथ यांच्या माध्यमातून येणारा फटका पाहायला मिळतोय. सेट झाल्यानंतर कशा प्रकारे बॅटर सिधेच आक्रमण करू शकतो या फटक्याच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळालं. मिड विकेट जगून टार्गेट केलं, जर बरीचशी नजीक त्या ठिकाणी सीमारेषा पाहायला मिळते. आणि ते टार्गेट करत असताना पॉवर हिटिंग आणि आपल्याकडे असलेल्या बॉटम हँडचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग करताना पाहायला मिळाले. निश्चितच
आणि अशा ओमकार, हरीश सरांनी मगाशी ज्या वेळेला मॅच चालू झाली होती, खऱ्या अर्थानं दोन्ही संघांना उपमा दिली होती. एका बाजूला वेस्ट इंडिजचा संघ आणि दुसऱ्या बाजूला भारताचा संघ असं म्हटलं होतं. आणि ज्या वेळेला फलंदाजी करताना किल्ले अजिंक्य तारा आपल्याला दिसतोय, तो संघ मात्र आपण वेस्ट इंडिजच्या रंगामध्ये पाहतोय. आणि मग आपल्याला असं वाटलं कुठेतरी की मैदानाच्या आतमध्ये ब्रायन चार्ल्स लारा बॅटिंग करतोय की रामनारायण चंद्रपॉल बॅटिंग करतोय, असं कुठेतरी ही फटकेबाजीची शैली पाहायला मिळाल्यानंतर आपल्याला दिसतंय मैदानाच्या आतमध्ये. खऱ्या अर्थानं क्रिस गेलची आठवण सुद्धा करून दिली जाते. निश्चितच रोशन, रंग बरेचसं काही डिफाईन करून जाताना आपल्याला पाहायला मिळतात. आज निश्चितच ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला, ज्याप्रमाणे हरीश सरांनी उल्लेख केला की या रंगांच्या माध्यमातून एक वेगळं रूप या संपूर्ण स्पर्धेला एक वेगळं रूपडं प्राप्त झालंय. खरं तर ते निश्चितच त्याचमुळे काय होणार, ही स्पर्धा एक चांगल्या वेगळ्या दर्जावरती नेऊन ठेवण्याचा जो प्रयत्न आयोजकांचा तो कुठेतरी सक्सेसफुल होताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा या विफ्री हिटचा चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज शंकर तयार होतील. यावेळी गोलंदाजी मार्क वरून तर स्ट्रायकिंग एंडला आपण पाहणार आहोत पुन्हा एकदा ओपिन दशरथ. या देखील चेंडूवरती प्रहार, चेंडू जाईल सीमारेषा पार. बॅक टू बॅक लगातारचा दुसरा षटकार. गोलंदाजी मार्क वरून तर स्ट्रायकिंग एंडला आपण पाहणार आहोत पुन्हा एकदा ओपिन दशरथ. या देखील चेंडूवरती प्रहार, चेंडू जाईल सीमारेषा पार. तदनंतर धन्यवाद डीजे. पहिल्या इनिंग ब्रेकमध्ये आपण पुढील मॅचचा टॉस पूर्ण करणार आहे. किल्ले पन्हाळा आणि किल्ले तोरणा या दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल की आपण पहिल्या इनिंगचा जो खेळ आहे तो पूर्ण झाल्यानंतर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये पुढील मॅचच्या टॉससाठी यायचे. वड बॅटिंग, वड नॉक आफ्टर सेट. निश्चितच सेट झाल्यानंतर कशा प्रकारे घणाघाती प्रहार केले जातात, कशा प्रकारे उपयोग केला जातो हे मात्र जरूर केलं जात आहे. आता मात्र भाग पाडलाय यावी अँगल चेंज करण्यासाठी गोलंदाज शंकर यांना. सुरुवात खूप चांगली, परंतु त्या षटकाचा उत्तरार्ध पाहायचा झाला तर निश्चितच हा उत्तरार्ध पूर्णपणे ओपिन दशरथ यांनी आपल्या नावे केलाय. 2 षटकारांच्या मध्ये त्याने धावफलक जर पाहायचा झाला तर 39 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. यावी अराउंड द विकेट येण्याचा निर्णय. पाहूया यावी काय बदल होईल. पुन्हा एकदा आपण पाहतोय यावी मोठा फटका खेळायचा प्रयत्न, बॅटच्या पट्ट्यात पूर्णतः चेंडू येऊ शकलेला नाहीये. झेल होऊ शकला असता, काही काळ चेंडू हवेत देखील होता, परंतु बिहाइंड द विकेट हा देखील झेल विकेट किपर यांच्या माध्यमातून ड्रॉप होतोय. दुसरा झेल आहे जो ड्रॉप होतोय. आणि मित्रांनो निश्चितच 2-2 झेल जेव्हा ड्रॉप होतात तेव्हा मात्र नक्कीच आपल्या संघाच्या क्षेत्ररक्षणावरती थोडासा विचार करावा लागेल किल्ले प्रतापगड या संघाला. नक्कीच ओमकार, यष्टीरक्षकाच्या भूमिकेत जर आपण पाहिलं तर स्वतः संघमालक संघनायक महेश जेसवानी जी आहेत आणि त्यांच्याकडून अशा पद्धतीच्या चुका होणं अनपेक्षित आहे. कुठेतरी कॅचेस पकडाव्या लागतील. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं आणि मग पकडो कॅच जीतो मॅच, अगर छोडोगे कॅच तो शायद हारोगे मॅच. परंतु बघूया काय घडतंय या मॅच मध्ये. राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला डान्सिंग डाऊन द विकेट फटका खेळलाय जरूर, परंतु मिस टायमिंग स्ट्रोक आहे. अलॉंग विथ द कार्पेट डीप मिड विकेट मध्ये जातोय चेंडू. एक धाव वेगानं पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न नाहीये. एकेरी धावेवर दोन्ही फलंदाज समाधानी राहतील. धावफलक एका धावेनं पुढे सरकतंय. 4 षटकांचा खेळ इथे समाप्त होईल. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 41 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 41 रन्स ऑन दी बोर्ड पण लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 4 ओव्हर. 4 षटकांचा खेळ रोशन समाप्त झाला. 2 गडी गमावलेत जरूर, परंतु निश्चितच पहिली पार्टनर पहिल्या विकेटसाठी जी खूप चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली. त्यानंतर क्विक सक्सेशनमध्ये लगातार 2 विकेट्स देखील आपण पाहिले. त्यानंतर या दोन्ही फलंदाजांनी संघाचा डाव खूप चांगल्या प्रकारे सावरला. कारण त्याने ओपिन दशरथ यांचं कौतुक करावं लागेल, ज्या प्रकारे या षटकात त्यांनी निश्चितच आक्रमण केली आहेत आणि कुठेतरी आता मात्र दबाव, दडपण, प्रेशर हे अपोजिट टीमवरती ट्रान्सफर गेलंय. किल्ले प्रतापगड हा संघ कुठेतरी अंडर प्रेशर येताना पाहायला मिळतोय. ज्या प्रकारची आपण धावसंख्येची गती जर पाहिजे झाली तर 10.25 ची धावसंख्येची गती पाहायला मिळते. ही खूप चांगली गती आपण म्हणू शकतो. आणि अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक असेल. जे स्लॉक्स ओव्हर्स असतील, अंतिम डेथ ओव्हर्स असणार आहेत, त्यामध्ये निश्चितच हे दोन्ही फलंदाज अजून आक्रमण करण्याचा प्रयत्न करतील, जास्तीत जास्त धावा कलेक्ट करण्याचा प्रयत्न करतील. नक्की चांगली फलंदाजी उपिन दशरथ यांच्या माध्यमातून होताना दिसते. ज्या पद्धतीची फटकेबाजी त्यांनी आतापर्यंत केली आहे, 2 षटकार मागील ओव्हरमध्ये त्याने बॅक टू बॅक ठोकलेत. संघाच्या अंगावरचा जो प्रेशर आहे, खांद्यावरचा जो प्रेशर आहे तो थोडासा रिलीज केलाय. स्वतःच्या संघाला थोडासा दिलासा दिलाय की अजून मी मैदानामध्ये उपस्थित आहे आणि माझ्याकडून अशा पद्धतीचे अजून बरेच फटके येणं शिल्लक आहे, कारण अजून 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. बघा यावेळेला पुन्हा एकदा मिसफिल्ड ओमकार मैदानाच्या आतमध्ये. अशा छोट्या छोट्या चुका सुधाराव्या लागतील. क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाही. 22चा इशारा पंचांकडून येतोय. सूर्यकांत आढाव सर स्ट्रेट अंपायरच्या भूमिकेत आणि स्ट्रायकिंग अंपायरच्या भूमिकेत राज नाईक सर या मॅच मध्ये पंचांची भूमिका पार पाडतायत. योगेश नगर येताना आपल्याला पाहायला मिळाले. रोशन निश्चितच
प्लॅन स्ट्रॅटजी इथे मात्र पाहायला मिळत आहेत. कुठेतरी शरीरापासून दूरवर ठेवायचा, फलंदाजांच्या आतमध्ये चेंडू टाकायचा नाहीये आणि त्या प्रयत्नात सक्सेसफुल देखील झाले होते, परंतु यष्टीरक्षकांच्या माध्यमातून झालेली हलकीशी चूक इथे मात्र नक्कीच एक धाव मिळवून देण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि निश्चितच एका बाजूला किल्ले प्रतापगड तर दुसऱ्या बाजूला किल्ले अजिंक्यतारा. सातारा जिल्ह्यातील एकाच जिल्ह्यातील ही दोन किल्ले, खरायचं तर केवळ एक जिल्हा नाहीये तर एकाच डोंगर रांगेतील ही दोन्ही किल्ले आपल्याला पाहायला मिळतात. प्रतापगड जिथून सुरुवात होणारी बामनोली डोंगर रांग आणि तिथूनच पुढे जाणारा सातारा जिल्ह्याजवळचा सर्वाधिक अधिक नजीक असणारा किल्ला कोणता, तो अजिंक्यतारा. प्रतापगडचा पराक्रम तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे आणि अजिंक्यताराची निश्चितच ज्या प्रकारचं अजिंक्यतारा या किल्ल्यावरती असलेलं सौंदर्य, सिटी बटरफ्लाय सिटी म्हणून साताऱ्याला नुकताच बहुमान मिळालाय. या बटरफ्लाय सिटीच्या अधिक नजीक आणि या शहराच्या सौंदर्यामध्ये अधिक भर घालणारा किल्ला कोणता, तो अजिंक्यतारा. ज्याच्या नावामध्येच अजिंक्य आहे, अर्थातच तर दुसऱ्या बाजूला किल्ले प्रतापगड. लक्षात घ्या, प्रतापगड हा किल्ला मित्रांनो निश्चितच महाराजांनी स्वतःच्या निगराणीखाली बनवून घेतलेला किल्ला होता. त्याचमुळे काय होणार, प्रतापगड किल्ला सध्याच्या घडीला महाराष्ट्रातील निश्चितच एक मजबूत किल्ल्यांपैकी एक आणि ज्याचे अवशेष बऱ्यापैकी खूप चांगल्या प्रकारे अजूनही आहेत अशा अवस्थेत पाहायला मिळतो. सुरेख चेंडू यावेळी मात्र नक्कीच विशिष्ट अँगलला चेंडूला काहीसा आतमध्ये आणण्याचा प्रयत्न, गुडलँड स्पॉट पिच केल्यानंतर यावेळी कुठेतरी निश्चितच उपिन यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. फुटवर्क कमतरता पाहायला मिळाली आणि डिसाइसिव्ह फुटवर्क पाहायला मिळत नव्हती, जागेवरती अडकले. त्याचमुळे काय होणार, आपण पाहतो पूर्णतः बीट झाले. ऑनच्या दिशेने खेळणं आवश्यक होतं, निर्णय घेतला होता. टप्पा पडल्यानंतर ओमकार चेंडू थोडासा खाली सुद्धा राहिला, त्याचा फायदा मात्र गोलंदाजाला झाला. यावेळेला एक्स्ट्रा बीट ऑफ बाउन्स, मागच्या दिशेने दिशा दाखवली जाते, बॅटची कडा घेतली आहे, लॉंग स्टॉप रिजन मध्ये चेंडू सीमारेषेच्या पलीकडे थोडासा खाली सुद्धा राहिला, त्याचा फायदा मात्र गोलंदाजाला झाला. यावेळेला एक्स्ट्रा बीट ऑफ बाउन्स, मागच्या दिशेने दिशा दाखवली जाते, बॅटची कडा घेतली आहे, लॉंग स्टॉप रिजनला दिशाहीन चेंडू होता, थोडीशी अतिरिक्त उसळी होती, त्याला मात्र अगदी हलक्या हाताने बॅटची कडा लागली आणि विकेट किपरच्या डोक्याच्या वरून चेंडू मात्र मागच्या बॅनरच्या दिशेने, म्हणजेच मास्टर प्रीमियर लीग या स्पर्धेचा जो बॅनर मागच्या दिशेने लॉंग स्टॉप रिजन मध्ये आहे त्या ठिकाणी जाताना चेंडू दिसतोय. 4 धावांची वाढ धावफलकावरती. निश्चितच बाउन्सरचा प्रयोग इथे करण्यात आला आणि हुक केला गेला फलंदाज उपेन यांच्या माध्यमातून आणि हुक करत असताना टॉपिच. निश्चितच जेव्हा गोलंदाजाच्या गोलंदाजीमध्ये पेस असतो, वेग असतो, तेव्हा मात्र टॉपेज देखील बराचसा लांबवर ती जाताना आपल्याला पाहायला मिळतो. यावेळी मात्र खूप चांगल्या प्रकारे पुल केलं जात आहे. 1 बाउंड चेंडूला कलेक्ट करतील, बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेग रिजन मधून जदवर फेकी केली जाईल, चेंडूची तदवर एकेरी धाव. पहा, एक विशेष रणनीती उपेन दशरथ यांच्या अगेन्स्ट यांच्या विरोधात आपल्याला गोलंदाजाची पाहायला मिळते. एक तर अराउंड द विकेटचा मारा करत असताना एक विशिष्ट अँगल, बॉडी लाईन अटॅक करण्याचा प्रयत्न केला जातो आणि शॉर्ट पिच बॉलिंग निश्चित बाउन्सरचा उपयोग केला जातोय की मोठे फटके जे त्यांच्या आतमध्ये येणारे चेंडू त्यांच्यापासून थोडंसं वंचित राहावं. हॉरिझॉन्टल बॅट स्ट्रोक पाहायला मिळतो. यावेळी शॉर्ट आर्म जॅब केला जातोय, बराचसा दूरवरून मिसफील्ड, खराब क्षेत्ररक्षण, चेंडू जाईल त्या ठिकाणी सीमापासून थोडंसं वंचित राहावं. हॉरिझॉन्टल बॅट स्ट्रोक पाहायला मिळतो. यावेळी शॉर्ट आर्म जॅब केला जातोय, बराचसा दूरवरून मिसफील्ड, खराब क्षेत्ररक्षण, चेंडू जाईल. धन्यवाद डीजे. चला, या पुढील मॅचच्या टॉस साठी किल्ले पन्हाळा आणि किल्ले तोरणा दोन्ही संघांचे संघमालक संघनायक आपल्याला विनंती असेल आपण प्रेझेंटेशन बॉक्स जवळ रेडी राहायचंय. पहिल्या इनिंग ब्रेक मध्ये आपण पुढील मॅचचा टॉस पूर्ण करणार आहे. षटकातील शेवटचा चेंडू, शॉर्ट आर्म पुल विच इज सक्सेसफुल, चेंडू सरळ जातो यावी सीमा पार. षटकातील शेवटचा चेंडू, शॉर्ट आर्म पुल विच इज सक्सेसफुल, चेंडू सरळ जातो यावी. थँक्यू डीजे. षटक क्रमांक मित्रांनो 5 इथे समाप्त होईल आणि 5 षटकांची अखेरीस धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 57 धावा. उपेन यांच्या पाठोपाठात आपण पाहतो महेश देखील सेट झालेत आणि आपले हात खोलण्यास सुरुवात केली आहे. 7 चेंडूंना फेस केले, 12 धावा महेश यांच्या बॅटमधून पाहायला मिळतात. तर 14 चेंडूंमध्ये 39 धावांची खेळी करत असताना उपेन दशरथ यांना आपण पाहतोय. खूप चांगल्या प्रकारची पार्टनरशिप आतापर्यंत बिल्ड झालेली आपण पाहतोय. मास्टर प्रीमियर लीग स्पर्धेतील पहिल्याच सामन्यातील पहिली इनिंग आणि या पहिल्याच डावात आपण पाहतोय 5 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 11.40च्या सरासरीने तब्बल 57 धावा, 57 रन्स. पहा, मिडल ऑर्डर किती इम्पॉर्टंट असतो. मिडल ऑर्डर मध्ये देखील निश्चितच आवश्यकता असते
ती म्हणजेच गेमला सेट करणं, त्यानंतर अंतिम क्षणी जेव्हा आवश्यक असतात मोठे फटक्यांची तेव्हा मात्र गेअर चेंज करत असताना निश्चितच त्या षटकांचा फायदा घेणं आणि आपल्या संघासाठी एक चांगले टार्गेट सेट करणं. तर इथे करताना ही जोडी फलंदाजाची किल्ले अजिंक्य तारा या संघासाठी करत असताना यानंतरचं येणारं षटक असेल शेवटचं अंतिम डेथ ओव्हर. यावेळेला ओमकार बघा फील्ड पोझिशन थोडंसं अटॅकिंग आहे, थोडंसं आपण ऑफसाईडच्या दिशेने जर लक्ष टाकलं तर 1 2 3 4 खेळाडू 38 सर्कलच्या आत दिसत आहेत. एक शॉर्ट थर्डमॅन आहे, एक पॉइंट क्षेत्रामध्ये खेळाडू आहे, कव्हर क्षेत्रामध्ये आणि एक मिड ऑफ मध्ये. अशा पद्धतीने फील्ड पोझिशन सजवलंय आणि उपेन दशरथसाठी डीप मिड विकेट मध्ये उपस्थित असलेला खेळाडू पाहू शकता. यावेळेला पुन्हा एकदा पुल करतायत, यावेळेला चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि पुन्हा एकदा चुकी होते. खऱ्या अर्थानं उपिन दशरथ याचा हा दिवस असेल असं म्हणावं लागतंय, कारण आज खऱ्या अर्थानं लकी ठरली आहेत. पुरेपूर नशिबाची साथ मिळाली आज संपूर्ण मॅच मध्ये, पूर्ण इनिंग मध्ये. पुन्हा एकदा झेल निसटलाय ओमकार आणि जीवनदानाचा पुरेपूर फायदा आतापर्यंत उपेन दर्शननं उचललाय. ज्या निश्चितच पद्धतीनं हा रोशन फटका खेळला, आपण बघितलं चेंडू बराच काळ हवेत होता, शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर नजर रोखून धरली होती, परंतु शेवटच्या क्षणाला चेंडू हातामध्ये आला परंतु हातामध्ये राहिला नाही, हातातून निसटलाय. जीवनदान आणि मग 2 धावा धावफलकावरती ऍड होतील. निश्चितच रोशन ज्या प्रकारची फील्ड पोझिशन एक विशिष्ट प्लॅन पाहायला मिळतोय उपेन यांच्या अगेन्स्ट. पुन्हा एकदा एक चांगला पटका, खूप चांगला टायमिंग यावी, 1 बाउंड चेंडू जाईल सीमा पार. 1 मोर. ज्या प्रकारची फील्ड पोझिशन एक विशिष्ट प्लॅन पाहायला मिळतोय उपेन यांच्या अगेन्स्ट. पुन्हा एकदा एक चांगला पटका, खूप चांगला टायमिंग यावी, 1 बाउंड चेंडू जाईल सीमा पार. 1 मोर. झेल सोडला. खऱ्या अर्थानं गोलंदाज किती नाराज झाले हे आपल्याला दिसलं मैदानामध्ये आणि त्याचा पुरेपूर फायदा कसा उचलतोय उपेन दशरथ, त्याचा काय परिणाम झालाय त्या झेल सोडल्यानंतरचा तो आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दिसतोय. हा फटका मात्र यशस्वी, 4 धावांची वाढ धावफलकावरती. 63 रनचं टार्गेट आणि यावी मात्र अँगल चेंज अराउंड द विकेटचा निर्णय. ऑब्रेक मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न परंतु अगेन्स्ट द टन. यावेळी झेलचा प्रयत्न झाला जरूर परंतु चेंडू जाईल सीमा पार. अजून एक बॅक टू बॅक लंगदाचा हा दुसरा. ब्रेक मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न परंतु अगेन्स्ट द टन. यावेळी झेलचा प्रयत्न झाला जरूर परंतु चेंडू जाईल सीमा पार. अजून एक बॅक टू बॅक. यास कोणतीही गोष्ट अशक्य नाहीये. नथिंग इज इम्पॉसिबल, इवन इम्पॉसिबल सेज आय एम पॉसिबल. आणि मनगटाच्या पुरेपूर ताकदीनिशी हा फटका खेळला उपेन दशरथने. चांगल्या फॉर्म मध्ये एक चांगल्या रंगात चांगल्या ढंगात बॅटिंग करताना उपेन दशरथ दिसतात मैदानामध्ये. चौकार नंतर षटकार, यावेळेला सुद्धा चांगला प्रयत्न आहे. 2 खेळाडूंच्या मधून मात्र हा चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. मास्टर्स प्रीमियर लीग चौकार करताना उपेन दशरथ दिसतात मैदानामध्ये. चौकार नंतर षटकार, यावेळेला सुद्धा चांगला प्रयत्न आहे. 2 खेळाडूंच्या मधून मात्र हा चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. मास्टर्स प्रीमियर लीग रोखण्याचा आणि फलंदाज प्रयत्न करतात धावा ठोकण्याचा. यावेळेला धावा ठोकण्याचा प्रयत्न, खऱ्या अर्थानं ठोकण्याचा प्रयत्न असा म्हणेन मी. या धावा ठोकल्यात असंच म्हणावं लागेल, कारण ज्या पद्धतीने ज्या फॉर्म मध्ये बॅटिंग करताना दिसतायत, प्रत्येक चेंडूवर मोठा फटका आलाय. आता मात्र बॅटचा स्विंग चांगला आहे परंतु चेंडू आणि बॅट मध्ये कोणताही संपर्क नाहीये. चेंडू मात्र विसावला जातोय तो विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन, म्हणजेच महेश जेसवानी यांच्याकडे चेंडू जाऊन थांबतोय. रोशन निश्चितच 6 षटकांचा पहिला डाव इथे समाप्त होताना पाहायला मिळाला. अफलातून बॅटिंग पाहायला मिळाली उपेन दशरथ यांच्या माध्यमातून. तब्बल 43 धावांची खेळी, 71 धावा धावफलकावरती लगावल्यात. तर 72 धावांचं टार्गेट इथे सेट करण्यात आलंय. ते किल्ले प्रतापगड या संघासाठी मोठा गड आहे मित्रांनो, मोठं टार्गेट आहे आणि हा गड जर सर करायचा असेल तर मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. सेकंड इनिंग मध्ये ज्या ठिकाणी टार्गेट असणार आहे ते 72 धावांचं. यानंतर आपण टॉस करणार आहोत किल्ले पन्हाळा विरुद्ध किल्ले तोरणा. या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण जोडले जाऊ. दोन्ही संघांच्या संघटक विनंती असेल 71 धावा बनवलेत किल्ले अजिंक्य तारा संघाने. 6 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि जिंकण्यासाठी 72 धावांचं लक्ष्य समोर ठेवलंय. पहिली मॅच आहे त्यामुळे या मॅच मध्ये, या संपूर्ण स्पर्धेमध्ये 6 ओव्हरमध्ये किती धावा ठोकल्या जाऊ शकतात, किती धावा बनवल्या जाऊ शकतात हे मात्र जाणून घेणं गरजेचं आहे. कारण पहिल्या इनिंगचा जस्ट खेळ संपलाय आणि मग पहिल्या इनिंगमध्ये 71 धावा सर्वप्रथम बॅटिंग करत असताना किल्ले अजिंक्य ताराने संघाने बनवलेत. पुढील मॅचचा टॉस प्रेझेंटेशन बॉक्समध्ये माझे सहकारी समालोचक मित्र ओमकार पाटील आपल्यासोबत जोडले जातील. ओव्हर टू ओमकार. थँक्यू रोशन. या ठिकाणी आपण टॉस करणार आहोत नेक्स्ट मॅचचा. एका बाजूला किल्ले तोरणा तर दुसऱ्या बाजूला किल्ले पन्हाळा. सरांना मी विनंती करेन आपण टॉस करायचा आहे.
कॉल करण्याची गरज नाहीये. आपण विशेष कॉईन या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. किल्ले तोरणा संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागलाय. सर काय निर्णय असेल? आम्ही फिल्डिंग करू. फिल्डिंग अर्थात क्षेत्ररक्षणाचा निर्णय आपण घेतलाय. सर काही विशिष्ट रिझन्स, काही कारण या निर्णयामागे? पिच आमच्यासाठी नवीन आहे, त्यामुळे त्याचा अंदाज येत नाही आहे. तो अंदाज जाणून घेण्यासाठी आम्ही पहिले प्रथम फलंदाजी घेत आहोत, नंतर आम्ही बॅटिंग करू. निश्चितच किल्ले पन्हाळा जो आपला अपोजिट संघ असणार आहे, काय त्या संघाबद्दल काय सांगाल? त्या संघाचे संघमालक असतील, कर्णधार असेल, असे कोणते खेळाडू आहेत त्या संघातील ज्यांच्या कामगिरीकडे आपलं देखील लक्ष असेल, ज्यांना निश्चितच रोखण्यासाठी आपल्या संघाकडून विशेष प्रयत्न केले जातील? पन्हाळा टीममध्ये सर्वच प्लेयर चांगले आहेत. त्यांचा गेम आम्ही फार पूर्वीपासून पाहतोय. विशेषतः अनंत बावकर, आनंद, शरद असे बरेच खेळाडू आहेत त्यांच्या टीममध्ये, आणि त्यांना रोखण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करू. धन्यवाद सर, शुभेच्छा असतील आपल्याला मॅचसाठी. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला आपण किल्ले पन्हाळा संघाचे देखील संघनायक पाहतोय. सर ज्या प्रकारे
आणि 64 कलांचा अधिपती देवादिदेव गणरायाला वंदन करून आपण कोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. किशोर कुमार काटवटीच्या पहिल्याच बॉलवरती मोठा प्रहार, चेंडू सीमा पार, मास्टर प्रीमियर लीग चौकार. होते. किशोर कुमार काटवटीच्या पहिल्याच बॉलवरती मोठा प्रहार, चेंडू सीमा पार, मास्टर प्रीमियर लीग चौकार. आता ज्या ठिकाणी बॉल गेलेला ती रेड कॅप ज्यांनी घातली आहे, कृपया आपण MPL ची कॅप घालून खेळायचंय. आपल्याला आयोजकांच्या माध्यमातून या स्पर्धेची एक कॅप दिली आहे, तीच कॅप आपण घालायची. कोणी इतर रंगाच्या विविध ब्रँडच्या कॅप घालायच्या नाहीयेत, फक्त मास्टर्स प्रीमियर लीगची कॅप आपण घालायची आहे. प्रत्येक खेळाडूला ही कॅप परिधान करणं अनिवार्य आहे. आपल्याला जर कॅप घालायची असेल तर फक्त MPL ची कॅप घाला, अन्यथा दुसरी कोणतीही कॅप आपण वापरायची नाहीये. ही विनंती आपल्या सर्व खेळाडूंना आहे. पहिल्याच बॉलवर आपले इरादे जाहीर केलेत आणि मग चौकार ठोकला जातोय किशोर कुमार काटवटींच्या गोलंदाजीच्या पहिल्या चेंडूवरती. 72 धावांच्या पाठलागाला सुरुवात. यावेळेला कट करण्याचा प्रयत्न, हा लेट कट मात्र कुठेतरी अयशस्वी ठरताना दिसतोय. थोडासा कमी गतीने हाताळला होता यावेळेला चेंडूला. चेंडू आणि बॅट मध्ये कोणताही संपर्क नाहीये. चेंडू विसावला जातोय. विकेट किपर म्हणजेच यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन निर्धाव चेंडून सांगता किशोर कुमार काटवटे यावेळेला कमबॅक करतायत. चांगली ऍक्शन पाहायला मिळते. यावेळेला बॅटची कडा घेतली होती, लिडिंग गेज घेतल्यानंतर हवेत होता बराच काळ चेंडू. जेलवर जाण्याचा प्रयत्न झाला परंतु पोचू शकत नाहीयेत. नो मॅन्स लँड मध्ये टप्पा पडतोय. एक धाव मात्र संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. 3 चेंडूंचा खेळ पूर्ण होतोय. 5 धावा असतील सुरुवातीच्या 3 चेंडूंवरती. पहिल्या चेंडूवर आपले इरादे जाहीर केले होते. चौकार ठोकला गेला होता फलंदाजाच्या माध्यमातून. फलंदाजीसाठी आपण जर पाहिलात तर चेतन मुरलीकर आणि अतुल बागडे असे 2 फलंदाज आहेत मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला ऑफ कटर बॉल, त्याला मात्र क्रॉस बॅटेड फटक्यासोबत वन बाउंस सीमारेषेच्या पलीकडे धाडलं जात आहे. मुरलीकर आणि अतुल बागडे असे 2 फलंदाज आहेत मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला ऑफ कटर बॉल, त्याला मात्र क्रॉस बॅटेड फटक्यासोबत वन बाउंस सीमारेषेच्या पडल्यानंतर आतल्या बाजूने चेंडूने वळण घेतलं, काटा बदलला. थोडासा अंगाच्या दिशेने येत होता चेंडूला, थोडंसं बॅकफुटवर गेले आणि मग शॉर्ट आर्म पुल केलं. चांगला फटका पाहायला मिळतोय 4 धावांसाठी. यावेळेला थोडीशी लाईन अँड लेंथ पुढे घेतली गेली. फुलर लेनचा बॉल होता, त्याला मात्र हलक्या हाताने स्टिअर केलं, दिशा दाखवली. चोरटी धाव खऱ्या अर्थानं म्हटली जाईल या चेंडूला. मिळवताना दिसत आहेत दोन्ही फलंदाज. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. लाऊड अपील पंचांकडे केलं गेलं रनआउटसाठी. पंचांनी मात्र ते फेटाळून लावलेलं दिसतंय. एक धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. 2 चौकार आणि 2 एकेरी धावा अशा पद्धतीने आता मात्र दुहेरी धावफलक आपल्याला पाहायला मिळत आहे. 10 धावा सुरुवातीच्या चेंडूंवरती येताना दिसत आहेत. चांगली सुरुवात होतीये किल्ले प्रतापगड संघाच्या माध्यमातून. 72 धावांचा पाठलाग करायचा असताना सुरुवातीच्या 5 चेंडूंमध्ये 10 धावा धावफलकावरती लगावलेत. एक चांगली सुरुवात दोन्ही फलंदाजांकडून. एका बाजूला अतुल बागडे आहेत, दुसऱ्या बाजूला चेतन मुरलीकर आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक. लास्ट 1 बॉल टू गो फ्रॉम दिस ओव्हर. यावेळेला सुद्धा कट करण्याचा प्रयत्न. चांगले यष्टीरक्षण, मोठा अपील, पंचांचं एक बोट आसमंताकडे. OUT आउट. बॅट्समन हॅव टू गो आउट ऑफ दिस ग्राउंड. पहिला झटका लागेल शेवटच्या. यावेळेला सुद्धा कट करण्याचा प्रयत्न. चांगले यष्टीरक्षण, मोठा अपील, पंचांचं एक बोट आसमंताकडे. OUT आउट. बॅट्समन हॅव टू गो आउट ऑफ दिस ग्राउंड. धन्यवाद. थँक्यू डीजे. किल्ले अजिंक्य तारा संघाला विनंती आहे, आपला एक प्रतिनिधी आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवून द्यायचा आहे. मगाशीच आपल्याला सांगितलं गेलं होतं की मॅच चालू असताना दोन्ही संघांचा एक प्रतिनिधी कॉमेंट्री बॉक्स मध्ये असणं गरजेचं आहे. किल्ले अजिंक्य तारा, आपण जर आम्हाला ऐकत असाल तर आपल्याला विनंती आहे, आपण कृपया आपला एक प्रतिनिधी कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवून द्यायचा आहे. शेवटच्या चेंडूवर विकेटचं पतन होत आहे. पहिला झटका, पहिला गडी बाद, पहिल्या विकेटचं पतन, पहिला फलंदाज तंबूच्या आसऱ्याला. किल्ले प्रतापगड संघाच्या माध्यमातून फलंदाज बाद होऊन माघारी परतलाय. 1 षटकाचा खेळ पूर्ण झालाय. एका षटकाच्या समाप्ती अखेरीस एका गड्याच्या मोबदल्यात 10 धावा धावफलकावरती.
यष्टीरक्षकाच्या भूमिकेत जर आपण पाहिला तर उपेन दशरथ आपल्याला पाहायला मिळत होते, ज्यांनी मात्र चांगली फलंदाजी या संपूर्ण मॅचच्या माध्यमातून सुरुवातीच्या इनिंगमध्ये केली आहे. आणि मग यष्टीरक्षण तितकंच चांगलं पाहायला मिळतंय ते उपेन दशरथ यांच्या माध्यमातून. एक झेल टिपलाय, पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालाय, एक गडी गमावलाय, 10 धावा धावफलकावरती लगावलेत. मास्टर्स प्रीमियर लीग 2022 या स्पर्धेचा पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एका बाजूला किल्ले अजिंक्य तारा आणि दुसऱ्या बाजूला किल्ले प्रतापगड अशी दोन सलामीवीर फलंदाजांची जोडी मात्र किल्ले प्रतापगड संघाच्या माध्यमातून मैदानात आली होती. 72 धावांचा पाठलाग करण्यासाठी अतुल बागडे आणि चेतन मुरलीकरला आपण बघत होतो, त्यामध्ये मात्र फलंदाज बाद होऊन माघारी परतलाय. अतुल बागडे बाद होऊन माघारी परतलाय. आता मात्र नवीन फलंदाजांची जोडी मैदानाच्या आतमध्ये, चेतन मुरलीकर आणि त्यांच्या जोडीला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय, शंकर विरकर. दरम्यान गोलंदाजी मार्कवर सलामीवीर गोलंदाज आपण पाहिला होता, किशोर कटवटे यांच्या माध्यमातून. तदनंतर मात्र उमेशला या ठिकाणी नक्कीच सीमारेषेच्या दिशा दाखवण्याचा प्रयत्न होतोय, अडवला जातोय चेंडू. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. उमेश वानखेडे यांच्या पहिल्याच बॉलवर सरळ हाताने फटका खेळला, तितकीच चांगली फिल्डिंग मात्र लॉंग ऑन क्षेत्राच्या खेळाडूंना करून दाखवली आहे. 4 धावांपासून रोखलंय चेंडूला, परंतु 2 धावा अडवल्यात. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत फलंदाजांच्या माध्यमातून. 12 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. उमेश वानखेडे पंचांच्या उजव्या बाजूनं राईट आर्म राऊंड विकेटचा मारा. या वेळेला मोठा फटका हवेमध्ये आहे, चेंडू पाठीमागे क्षेत्ररक्षक आहेत, वन बाउन्स खेळाडूच्या डोक्याच्या वरून ट्रॅव्हल करतोय. मिड ऑनचा खेळाडू चेंडूला अडवतोय, चेंडूची फेक करतोय. तद्वार आणखीन 2 धावा अर्जित केल्या जात आहेत त्या धावफलकावरती. चेंडूवर जाण्याचा प्रयत्न करत होते फलंदाजाला, या ठिकाणी कुठेतरी रोखलं. पुन्हा एकदा 4 धावांना प्रयत्नशील असताना फलंदाज 2 धावांवर दोन्ही वेळेला समाधानी राहतील. पहिल्या 2 चेंडूंवरती 4 धावा गोलंदाज उमेश वानखेडेनं खर्च केलेत. आता मात्र बॅटचा फेस कुठेतरी खोलण्याचा प्रयत्न होताना दिसतोय. कुठेतरी मोठे फटके करण्याची क्षमता आहे या फलंदाजामध्ये आणि तो प्रयत्न मात्र सुरू झालाय. मोठी फटकेबाजी या ठिकाणी कुठेतरी सुरू करण्याची सुरुवात होताना दिसते. पहिल्या 2 चौकारांनंतर मात्र हा तिसरा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाताना दिसतोय. या वेळेला मात्र यशस्वी ठरलाय. या ठिकाणी कुठेतरी सुरू करण्याची सुरुवात होताना दिसते. पहिल्या 2 चौकारांनंतर मात्र हा तिसरा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाताना दिसतोय. चौकार ठोकण्याच्या दिशेने कुठेतरी प्रयत्न चालू झाला होता. 2 वेळेला चेंडूला अडवलं गेलं, परंतु या वेळेला संधी मिळत नाहीये क्षेत्ररक्षकाला चेंडू अडवण्याची. हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाणाऱ्या अप्परकटचा फटका पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं ज्या फटक्याचं इनोव्हेशन केलं क्रिकेटचं दैवत, गॉड ऑफ क्रिकेट, भारतरत्न सर सचिन रमेश तेंडुलकर यांनी, आणि तदनंतर मात्र मोठ्या प्रमाणात नवीन नवीन फटके क्रिकेटच्या पटलावरती सातत्यानं इनोव्हेट होताना आपल्याला पाहायला मिळत असतात. पल्लू स्कूप आपण पाहिलं तर तिलकरत्ने दिशनाल, त्याचबरोबर ब्रँडन मॅक्युलम यांच्या माध्यमातून एबी डिव्हिलियर्स, मिस्टर 360 म्हणून ज्यांची ओळख आहे, अब्राहम बेंजामिन डिव्हिलियर्स, त्याला सुद्धा आपण पाहिलंय अशा पद्धतीचे फटके खेळताना. बरेचसे फटके वेगवेगळ्या पद्धतीचे क्रिकेटच्या मैदानामध्ये आता दिसू लागलेत. हेलिकॉप्टर शॉट जो आपण पाहिला महेंद्रसिंग धोनी यांच्या माध्यमातून. तर ही फटकेबाजी मैदानात सुरू झाली आहे. आता मात्र उमेश वानखेडेच्या गोलंदाजीवरती एका बाजूला शंकर विरकर आणि चेतन मुरलीकर असे 2 फलंदाज आहेत मैदानाच्या आतमध्ये. धावफलकावरती धावा आहेत त्या 19. 72 धावांचा पाठलाग सुरू झालाय. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, या वेळेला थोडीशी गती वाढवली होती गोलंदाजाने. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन केलं, त्याचा मात्र फायदा गोलंदाजाला झाला. चेंडू विसावला गेला तर विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन निर्धाव चेंडूनं सांगता झाली. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा. शेवटचा 1 चेंडू शिल्लक उमेश वानखेडेच्या गोलंदाजीतला. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल या वेळेला करू पाहतायत उमेश वानखेडे. शॉर्ट थर्डमॅन मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित केलाय. राऊंड विकेट आले. या वेळेला चांगलं फुटवर्क बघायला मिळतंय. मिस टाइम स्ट्रोक आहे, मिड ऑन मध्ये जाईल. 1 धाव जरूर मिळवली जाते शेवटच्या चेंडूवरती. 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस एका गड्याच्या मोबदल्यात धावफलकावरती एका धावेची वाढ झाल्यानंतर 20 धावा म्हणजे प्रति षटक 10 धावांची सरासरी आता मात्र गाठली जाते. 2 ओव्हरचा खेळ पूर्ण, एका गड्याच्या मोबदल्यात 20 धावा किल्ले प्रतापगड संघाच्या खात्यामध्ये.
अजूनही 24 चेंडू आणि 24 चेंडूंमध्ये 52 धावांची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी किल्ले प्रतापगड संघाला. ओव्हर द विकेटचा मारा. या वेळेला डान्सिंग डाऊन द विकेट क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. चांगली फिल्डिंग, नॉन स्ट्राईक एंडवरच्या यष्टी उद्ध्वस्त केल्या गेल्यात. रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक फलंदाज. या वेळेला डान्सिंग डाऊन द विकेट क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. चांगली फिल्डिंग, नॉन स्ट्राईक एंडवरच्या यष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्यात. रनआउट. आणि मग अशा पद्धतीने चोरटी धाव घेण्याची काही गरज नसताना हा चुकीचा प्रयत्न झालाय आणि मग चुकीला माफी नाही. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. निश्चितच रोशन, कुठेतरी मिसकम्युनिकेशन दोन्ही खेळाडूंमध्ये पाहायला मिळालं. ज्या ताळमेळीची आवश्यकता असते ते ताळमेळ इथे पाहायला मिळालं नाही. कुठेतरी स्कोरबोर्ड प्रेशर जो आहे तो स्कोरबोर्ड प्रेशर नेहमीच एक फॅक्टर राहिला आहे. फलंदाजी लाईनअप असेल, फलंदाजावरील प्रेशर असेल तो वाढवण्यासाठी, आणि तोच कुठेतरी स्कोरबोर्ड प्रेशर इथे पाहायला मिळतोय. आवश्यकता ज्या पार्टनरशिपची होती, पार्टनरशिप इथे ब्रेक केली गेली आहे. रनआउटच्या रूपात खूप चांगलं क्षेत्ररक्षणाचा इथे नमुना सादर केला गेला. पहिल्या इनिंगमध्ये जर पाहायचं झालं तर रोशननं तब्बल तीन कॅचेस इथे ड्रॉप केल्या गेल्या होत्या. त्याचमुळे काय होईना आपण पाहतो ओपिनियनच्या माध्यमातून ज्या प्रकारची बॅटिंग पाहायला मिळाली आणि 71 धावा फलकावरती लगावल्या गेल्या. त्याचमुळे काय होईना हे फिल्डिंग एक मोठा आणि इम्पॉर्टंट फॅक्टर जरूर राहिला क्रिकेटमधील. नक्कीच ओमकार, थांबायची गरज होती, वाट पाहण्याची गरज होती. कुठेतरी थोडासा संयम या ठिकाणी घालून बसले आणि चोरटी एक धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज बाद झालाय. शंकर विरकर बाद झालेत आणि नवीन फलंदाज आता मात्र चेतन मुरलीकरच्या जोडीला महेश जेसवानी स्वतः संघनायक. म्हणजे संघनायक विरुद्ध संघनायक असा सामना या बॉलर ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला किशोर काटवटे स्वतः आहेत गोलंदाजीसाठी, जे स्वतः संघनायक आहेत संघ अजिंक्य तारा संघाचे, आणि दुसऱ्या बाजूला महेश जेसवानी जे संघनायक आहेत किल्ले प्रतापगड संघाचे. दरम्यान लेगबायचा इशारा येतोय पंचांकडून. लेगबायच्या स्वरूपात 2 धावांची वाढ, 2 धावांची प्रगती, 2 धावांचा विकास, 2 धावांचा बदल, 2 धावांचं परिवर्तन, 2 धावांचा चेंज धावफलकावरती होताना दिसेल. 2 गड्यांच्या मोबदल्यात 22 धावा. 22 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. 2-2-2 असं मात्र धावफलकाचं स्वरूप आपल्याला पाहायला मिळतंय. लिडिंग एज घेतली, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहेत. या वेळेला कोणतीही चुकी नाही. किशोर कुमार काटवटे. 2-2-2 असं मात्र धावफलकाचं स्वरूप आपल्याला पाहायला मिळतंय. लिडिंग एज घेतली, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहेत. या वेळेला कोणतीही चुकी नाही. थँक्यू. धन्यवाद डीजे. बघा आता ओमकार, चेतन मुरलीकर
जे सलामीवीर फलंदाज मधून मैदानाच्या आतमध्ये आले होते अतुल बागडे सोबत. अतुल बागडे तर पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट गमावून माघारी परतले आणि तदनंतर मात्र त्याच्या मागोमाग आपण जर पाहिलं तर शंकर विरकर आले होते, ते मागील बॉलवर आउट झाले आणि यावेळेला मागोमाग चेतन मुरलीकर, म्हणजे असे एकूण 3 विकेट्स आतापर्यंत किल्ले प्रतापगड संघाने गमावलेत. बॅट्समन फलंदाज जे आहेत ते सेट होण्याची गरज आहे, कुठेतरी थांबण्याची गरज आहे. एक संयमी खेळ करणं ही तितकंच महत्वाचं आहे. प्रत्येक चेंडूवर चौकार षटकार ठोकणं तितकंसं सोपं नाहीये. एकेरी दुहेरी धावा या क्रिकेटच्या पटलावरती नवसंजीवनी मानल्या जातात, ते एकेरी दुहेरी धावा जमवणंही तितकंच गरजेचं आहे. कुठेतरी धावफलकाला हलतं ठेवणं, चालतं ठेवणं गरजेचं होतं, परंतु चेतन मुरलीकर याने मात्र यावेळेला चुकीचा फटका खेळला. बॅटची लिडिंग एज घेतली, हवेमध्ये होता चेंडू, चांगला झेल टिपला गेला आणि चेतन मुरलीकर बॅक टू द पवेलियन. निश्चितच रोशन, जास्त काही करायची गरज नाही. आपण केवळ आपल्या प्रतिस्पर्धी संघाने ज्या प्रकारे पहिल्या इनिंगमध्ये खेळ केला याचं जरी अनुसरण केलं ना तरी निश्चितच या जो जे टार्गेट सेट करण्यात आलं त्याला मात्र नक्कीच अचीव केलं जाऊ शकतं. कारण की ज्या प्रकारे सुरुवात केली, एक सावध संत सुरुवात, खेळपट्टीचा अंदाज घेतला, संयम दाखवला आणि ज्या ज्या क्षणी अंतिम क्षणी जेव्हा खराब चेंडू मिळाले, प्रेशर अपोजिट संघावरती होतं, तेव्हा मात्र त्या खराब चेंडूंचा खऱ्या अर्थाने खूप चांगल्या प्रकारे उपयोग करण्यात आला आणि याच प्रकारच्या काही रणनीतीची आवश्यकता ते किल्ले प्रतापगड संघाला असणार आहे. 8वा तो पराक्रम प्रतापगडचा, 8वा तो पराक्रम शिवरायांचा आणि 8वा तो पराक्रम निश्चितच त्या मावळ्यांचा. नक्कीच चांगला फटका यावेळेला ओमकार, चांगला फटका येतोय. अलॉंग विथ द कार्पेट चेंडू जाईल बॅकवर्ड पॉइंट रिजन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी निश्चितच त्या मावळ्यांचा नक्कीच चांगला फटका यावेळेला ओमकार, चांगला फटका येतोय. अलॉंग विथ द कार्पेट चेंडू जाईल बॅकवर्ड पॉइंट चेंडू होता, त्याचबरोबर जी लाईन होती ती देखील खराब, बराचसा रूम प्राप्त केला होता आणि यावेळी जागेवरून केवळ टायमिंगचा उपयोग करण्यात आला. हँड आय कॉर्डिनेशन खूप चांगलं होतं, कट करण्यात आला, स्लाइस करण्यात आला चेंडूला पॉइंट आणि कव्हरच्या दरम्यान आणि अशा प्रकारे गॅप भेदण्यात आला. केवळ पॉवर मेकिंग स्ट्रोकची गरज नाहीये, आवश्यकता नाहीये. जे गॅप आहे, जी फील्ड पोझिशन आहे त्याला देखील अनुसरून फटके खेळले जाऊ शकतात. चौकार या मैदानामध्ये प्राप्त होतात तर त्यांचा देखील उपयोग केला जाऊ शकतो. आणि ओमकार, तुम्ही म्हटलात की उपेंद्र दशरथ, खऱ्या अर्थानं एखाद्या खेळाडूचा एक ठराविक काळ असतो, एक ठराविक दिवस असतो आणि आजचा दिवस जर कोणाचा असेल तर तो उपेंद्र दशरथचा आहे. कारण तितकीच चांगली फलंदाजी झाली आणि मग तिथंच चांगलं यष्टीरक्षण सुद्धा उपेंद्र दशरथनं आज दिवसभरामध्ये केलंय या मॅचमध्ये. नो बॉलचा इशारा खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा गोलंदाजाला दंडित केलं जात आहे. ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियम क्रमांक 21 प्रमाणे नशिबाची साथ मिळणं ओमकार गरजेचं आहे. यावेळेला नशीब सुद्धा फलंदाजांना साथ देताना दिसतंय. खऱ्या अर्थानं पंचांकडून नो बॉलचा इशारा घोषित केला. अतिरिक्त धावा धावफलकावरती आले आणि मग हा फ्री हिटचा चेंडू आहे. त्या फ्री हिटच्या बॉलला मात्र यावेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये खेळून काढलंय. क्षेत्ररक्षक मात्र वेगाने धावतायत. शर्यत लागली होती त्यामध्ये पंचांकडून नो बॉलचा इशारा घोषित केला. अतिरिक्त धावा धावफलकावरती आले आणि मग हा फ्री हिटचा चेंडू आहे. त्या फ्री हिटच्या बॉलला मात्र या वेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये खेळून काढले. क्षेत्ररक्षक मात्र वेगानं धाव. महेश जेसवानी संघनायक आहेत आणि कॅप्टन्स नॉक या ठिकाणी सुरू केलाय. खऱ्या अर्थानं संपूर्ण दारोमदार जी आहे ती आता मात्र स्वतः संघनायक महेश जेसवानी यांच्या खांद्यावर आहे. कारण संघाला जर जिंकवायचं असेल तर मला काहीतरी करून दाखवावं लागेल. मला मात्र मैदानाच्या आतमध्ये एक चांगली खेळी सादर करावी लागेल. किशोर कुमार कटवटे यांच्या गोलंदाजीवर मात्र सातत्यानं हल्ले चढवण्याचा प्रयत्न यावेळेला सुद्धा ट्रॅव्हल करतोय पाठीमागे. क्षेत्ररक्षक चेंडू लढवण्यासाठी फंबल झाले थोडंसं. यावेळेला 2 धावा मात्र धावून पूर्ण केल्या गेलेत. संघाच्या खात्यामध्ये 2 धावांची वाढ. धावफलक पुढे सरकतंय. धावफलकावरती 34 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यात. ओव्हरची मात्र समाप्ती होतीये. 3 षटकांचा खेळ पूर्ण झाला. आता मात्र उर्वरित 18 चेंडूंमध्ये 38 धावांची अजूनही आवश्यकता आहे आणि रिक्वायर्ड रन रेट जर आपण पाहिलात तर 12.67 म्हणजे 12.5 ते 13 धावा प्रति षटकामागे धावा संख्या बनवायची गरज समोर दिसते.
18 चेंडू आणि 38 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आहे. पहिल्या 3 ओव्हरमध्ये 3 गडी गमावले, 34 धावा धावफलकावरती लगवलेत. आणि आता मात्र थोडासा विचार विनिमय मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेला दिसणार किल्ले अजिंक्य तारा संघाच्या माध्यमातून, कारण यानंतरचं जे षटक आहे ते एक महत्वपूर्ण षटक आहे या संपूर्ण मॅचची. थोडीशी घाई करण्याची गरज आहे, कारण थोडंसं स्पीडअप घ्या. आपल्याला विनंती असेल, दोन्ही संघ जास्त वेळ आपण विचार विनिमय करण्यात घालवू नका. तीन षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 3 षटकांमध्ये सुरुवातीच्या 38 धावा आणि गोलंदाजीसाठी रणजित डिक्कर वैयक्तिक पहिलं आणि संघासाठीचं दुसरं षटक, संघासाठीचं चौथं षटक हाताळताना दिसतील. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर येत आहे. रणजित डिक्करला गोलंदाजी मार्कवर प्राचारण केलं जात आहे. फलंदाजीसाठी मात्र एका बाजूला महेश जेसवानी स्वतः संघनायक आहेत आणि त्यांच्या जोडीला कैलास चवरकर. चांगली सुरुवात या ओव्हरची होताना दिसते. मास्टर्स प्रीमियर लीग एक चांगली संकल्पना, एक चांगलं क्रिकेट. या स्पर्धेच्या माध्यमातून आज विविध रंगाच्या जर्सीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगलं पंचांचं पॅनल आपल्याला पाहायला मिळतंय. उत्कृष्ट अशी पारितोषिक आहेत. यावेळेला लॉफ्टेड स्ट्रोक आहे. मिड ऑफच्या डोक्याच्या वरून मात्र सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय बॉल. चेंडूला अडवण्यामध्ये यश मिळतंय. क्षेत्ररक्षक चेंडूवर धावतील, चेंडूला अडवतील, चेंडूची फेक करतील. तद्वर 2 धावा अर्जित केल्या गेलेत. चांगली फिल्डिंग. कौतुक करावं लागेल रोशन, ज्या प्रकारे पहिल्या षटकात देखील कव्हर करण्यात आलं आपल्या मिड ऑफला, त्यानंतर निश्चितच यावेळी देखील मिड ऑफला कव्हर करत असताना हा चेंडू अडवला जातोय. आपल्या संघासाठी 2-2 का होईना, परंतु बहुमूल्य धावा इथे निश्चितच सेव्ह केल्या जात आहेत, सेव्ह केल्या जात आहेत त्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. आणि याच धावा ज्या निश्चितच पुढे जाऊन जय आणि पराजयामधील अंतर देखील ठरू शकतात. नक्कीच ओमकार, 1-1 धावा, 2-2 धावा महत्वाची आहेत. यावेळेला क्रॉस बॅटेड फटका, आडव्या बॅटनं मात्र हवेमध्ये खेळला चेंडू, दोघांमध्ये धडक झाली आहे. चेंडू मात्र अडवण्यासाठी पुन्हा एकदा लॉंग ऑन मधून धावत गेलेत. आयोजकांना विनंती आहे, कृपया खेळाडूंकडे लक्ष द्यायचं. आपल्याला जर खेळाडूंना पाण्याची गरज असेल तर कृपया पाणी घेऊन जायचंय. जर खेळाडूला दुखापत झाली असेल तर नक्कीच फर्स्ट एड बॉक्स सुद्धा आपल्याकडे उपस्थित आहे, उपलब्ध केलेले आयोजकांच्या माध्यमातून. काळजी घ्या खेळाडूंनी.
कैलास चवरकर, गोलंदाजीसाठी मात्र रणजित डिक्कर. अशी ही मॅच मैदानामध्ये सुरू आहे. एका बाजूला किल्ले अजिंक्य तारा, दुसऱ्या बाजूला किल्ले प्रतापगड. 72 धावांचं लक्ष समोर आहे, त्यापैकी 38 धावा अर्धवट पूर्ण केले आहेत. आता मात्र जिंकण्यासाठी अजूनही 34 धावांचं लक्ष समोर. रणजित डिक्कर पुढील चेंडूसाठी सज्ज. स्ट्राईक एंडवर कैलास चवरकर स्ट्राईक एंडला. या वेळेला बॅटच्या रडारमध्ये येत होता, बॅटची कडा घेतली, हवेमध्ये आहे, चेंडू खाली मात्र क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक स्वतः कॉट बिहाइंड विकेट या वेळेला आपल्याला पाहायला मिळतंय. एक चांगला झेल. स्ट्राईक एंडला. या वेळेला बॅटच्या रडार मध्ये येत होता, बॅटची कडा घेतली, हवेमध्ये आहे, चेंडू खाली मात्र क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक स्वतः कॉट बिहाइंड विकेट. तीन 3.3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 38 धावा आहेत धावफलकावरती आणि आता मात्र उर्वरित 15 चेंडूंमध्ये 34 धावांची अजूनही गरज आहे ती किल्ले प्रतापगड संघाला जिंकण्यासाठी. प्रयत्नांची इथे मात्र पराकाष्ठा करावी लागेल. ते मात्र केवळ विकेट्सवरती लक्ष देऊन चालणार नाही, ते दुसऱ्या बाजूने एका एंडने आक्रमण देखील कंटिन्युअसली करत राहणं आवश्यक असणार आहे. पण कौतुक करावं लागेल किल्ले अजिंक्यतारा संघाचं. कुठे ना कुठेतरी ज्या क्षणी वाटतं की या दोन बॅटर्समध्ये पार्टनरशिप बिल्ड होते, त्या ठिकाणी ते मात्र ब्रेकथ्रू मिळवून देण्याचं काम करतात. फिल्डिंग हा महत्त्वाचा फॅक्टर दोन संघांमध्ये राहिलाय. या वेळेला डान्सिंग डाऊन द विकेट फुलटॉस बॉल होता. त्या फुलटॉस बॉलला मात्र अडवण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु ज्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर थोडंसं मिसफील्ड झालं. त्याचा फायदा मात्र फलंदाजाने उचलला. महेश जेसवानी कव्हर क्षेत्रामध्ये चांगला फटका खेळत मात्र एक धाव संघाच्या खात्यामध्ये जोडून देत आहेत. एकेरी धावेनं मात्र धावफलक पुढे सरकेल. 39 धावा धावफलकावरती. उर्वरित 14 चेंडूंमध्ये 33 धावांची अजूनही आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी. रणजित डिक्कर आणि त्याच्या समोर आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये धाडला गेलाय. कैलास चवरकरच्या जागेवर योगेश नगराळे महेश जेसवानीच्या जोडीला. ओव्हर द विकेट या वेळेला कट करतायत. दोन खेळाडूंच्या मधून गॅप शोधलाय. बॅकवर्ड पॉइंट मध्ये या वेळेला क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. एक धाव मिळवली जाते. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, चांगला ताळमेळ, चांगलं कोऑर्डिनेशन. एकेरी धावेवर समाधानी राहिले या वेळेला महेश जेसवानी. आणि मग आपण जर पाहिलं तर चांगला फलंदाजीचा खेळ मैदानामध्ये सुरू आहे. महेश जेसवानी यांच्या माध्यमातून चांगली खेळी. खऱ्या अर्थानं संपूर्ण मॅचची दारोमदार, संपूर्ण जिम्मेदारी, संपूर्ण जबाबदारी जी आहे ती संघनायक महेश जेसवानी यांच्या खांद्यावर आहे. ही मॅच जर जिंकवायची असेल तर महेश जेसवानीला मैदानामध्ये थांबावं लागेल. कारण ज्या पद्धतीनं उपेंद्र दशरथ मगाशी बॅटिंग करताना आपल्याला दिसले, ज्या फॉर्म मध्ये त्यांनी सुरुवात केली त्याच फॉर्म मध्ये महेश जेसवानी सुद्धा दिसत आहेत. दोन्ही संघांना विनंती असेल थोडी घाई करायची. पंच आपणास देखील विनंती असेल आपण संघनायकाशी कॉर्डिनेट करायचं थोडं. चला किल्ले अजिंक्यतारा, विनंती असेल थोडी घाई करा. आपल्याला अजूनही 5 सामने खेळवायचे आहेत. बराचसा विलंब पहिल्याच मॅच मध्ये आपल्याला होतोय. लक्षात घ्या, थोडीशी घाई करायची. पंच एक चेंडू शिल्लक आहे लास्ट ओव्हर मधला. सूर्यकांत आढाव सर, दोन्ही संघांना विनंती होती यानंतर ज्या मॅचेस असतील, ज्या संघाची मॅच चालू असेल त्या संघाचा एक एक्स्ट्रा खेळाडू, एक प्रतिनिधी कॉमेंट्री बॉक्स मध्ये असणं गरजेचं आहे. सर्व संघांना ही सूचना आहे. ज्या वेळेला आपल्या संघाची मॅच असेल त्यावेळेला आपला एक एक्स्ट्रा खेळाडू, आपला एक प्रतिनिधी आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवून देणं गरजेचं असेल. नवीन ओव्हर घेऊन कपिल येतोय गोलंदाजी मार्कवर. यावेळेला डाऊन द लेग साइड, व्हाईट बॉलचा इशारा, स्वैर चेंडूची घोषणा, अवांतर धावेत वाढ, अतिरिक्त धावसंख्या धावफलकावरती. एक्स्ट्रा रन्स टीमच्या खात्यामध्ये जोडले जातील. व्हाईट बॉल सोबत एक धाव संघाच्या खात्यामध्ये. यावेळेला पुन्हा एकदा बॅटची कडा लागली आहे. हवेमध्ये चेंडू, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, कोणतीही चुकी नाही. आणखीन एका विकेटचं पतन, आणखीन एक झटका किल्ले प्रतापगड संघाला. आउट कोण झाला?
एक प्लेयर पाठवा ना सर, एक प्लेयर पाठवून द्या ना दोघांना. कारण कसं आहे, नाही तुमचा पण पाठवा, त्यांना पण बोलवतो. किल्ले अजिंक्य आपला 12वा खेळाडू कृपया समालोचन कक्षामध्ये पाठवून द्यायचा आहे. वारंवार आम्ही विनंती करतोय. प्रत्येक चेंडूवरती काही ना काहीतरी मैदानामध्ये घडतं. प्रत्येक खेळाडूचं नाव इम्पॉर्टंट असणार आहे. प्रत्येक चेंडूची विशेष माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू, पण संघांना सुद्धा विनंती आहे की आपला एक्स्ट्रा खेळाडू, आपला एक प्रतिनिधी कॉमेंट्री बॉक्स मध्ये असणं गरजेचं आहे. दरम्यान आणखीन एक चेंडू डाऊन द लेग साइड, व्हाईट बॉलची घोषणा मात्र पंच करतायत सूर्यकांत आढाव सर. अतिरिक्त धावांनी धावफलक सजवलं जाईल. या वेळेला अंकित केली जाईल 1 धाव. 42 धावा आहेत 5 गड्यांच्या मोबदल्यात. 4.1 षटकाचा खेळ सुरू झालाय. 5वं षटक प्रगतीपथावर येत आहे. या वेळेला बॅटच्या रडारमध्ये पुन्हा एकदा हवेमध्ये फटका खेळलाय. पाठीमागे क्षेत्ररक्षक आहेत, झेलवर पोहोचण्याचा प्रयत्न, परंतु पोहोचू शकत नाहीयेत. परिणामी दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि संघाच्या खात्यामध्ये 2 धावांची वाढ. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करतोय तो कपिल. आणखीन एक चांगला फटका सरळ हाताने महेश जेसवानीच्या बॅट मधून येताना दिसतोय. कपिल कदम ओव्हर नंबर 5 हाताळतोय. संघासाठीच 5वं षटक त्याच्या हातामध्ये सोपवलं गेलेलं असताना एक चांगली सुरुवात करून दिली आहे. एक विकेट सुद्धा आहे गोलंदाजाच्या खात्यामध्ये. 2 व्हाईट बॉल आणि तदनंतर मात्र 2 धावांचा एक फटका आणि एक एकेरी धाव. अशा पद्धतीने मात्र या ओव्हरची खेळी आपण विश्लेषण पाहू शकता. धावफलकावरती धावा या निर्धाव चेंडू नंतर आपण बघू शकता 45 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 5 विकेट्स. 4 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय. 2 चेंडू या षटकातील शिल्लक आहेत. स्ट्राईक एंडवर फलंदाजीसाठी एका बाजूला महेश जेसवानी तग धरून मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. या वेळेला डान्सिंग डाऊन द विकेट फुल टॉस बॉल होता. फुल टॉस बॉलला मात्र सीमारेषा दाखवली जाते. येतोय मास्टर्स प्रीमियर लीग चौकार. संजय घोरपडे आणि महेश जेसवानी ही 2 फलंदाजांची जोडी आता मात्र मैदानामध्ये फलंदाजी करताना दिसते. या वेळेला संजय घोरपडेनं मात्र पुरेपूर समाचार घेतलाय चेंडूला. सीमारेषा दाखवली आहे. 4 धावा पटकावल्या. 4 धावांनी धावफलक पुढे सरकेल. 49 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. फुल टॉस बॉल, पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड फटका. वाईडिश लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित. पहिली धाव वेगानं पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाहीये. संघाच्या खात्यामध्ये 1 धावेची वाढ आणि ओव्हरची समाप्ती. 5 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. एकेरी धावेसोबत धावफलक जाऊन पोहोचलंय ते 50 धावांवर. जिंकण्यासाठी अजूनही 6 चेंडूंमध्ये 22 धावांची आवश्यकता. एक मोठं लक्ष ओमकार समोर दिसतंय, कारण या इनिंग मध्ये पाहायला गेलं तर षटकार आलेला नाहीये. पहिल्या इनिंग मध्ये उपेन दशरथने चांगली फटकेबाजी केली होती. षटकार त्याच्या बॅटमधून आले होते, परंतु या बॅटिंग इनिंग मध्ये जर आपण पाहिलात तर एकही षटकार अजूनपर्यंत आलेला नाहीये. आणि मग 6 चेंडूंमध्ये 22 धावांची आवश्यकता असताना कुठेतरी मोठी फटकेबाजी अपेक्षित आहे. चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडणं, कुठेतरी धावसंख्येचा वर्षाव करणं या ठिकाणी गरजेचं आहे. रोशन, एक फरक दोन्ही संघांमधील खेळाकडे जर पाहायचं झालं तर लगेच पाहायला मिळतो, निदर्शनात येतो. प्रामुख्याने तो म्हणजे दोन्ही संघांचं क्षेत्ररक्षण, त्यामध्ये असलेला फरक. त्याचबरोबर ज्या प्रकारे कन्झिक्युटिव्हली कन्सिस्टंटली ती विकेट्स गमावल्या गेल्यात, खरं तर कौतुक करावं लागेल अजिंक्यतारा संघाचं. किल्ले अजिंक्यतारा संघाच्या माध्यमातून ज्या प्रकारची गोलंदाजी राहिली आहे आणि जे जे चान्सेस क्रिएट झाले त्या चान्सेसला त्यांनी मात्र नक्कीच बनवलं. विकेटच्या माध्यमातून त्यांना रूपांतरित केलं. त्याचमुळे काय ना, मॅचची स्थिती सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. 6 चेंडू आणि 22 धावा. कठीण समीकरण जरूर असेल, परंतु अशक्य जरूर नसणार आहे. जर प्रयत्न केले तर निश्चितच या षटकात देखील या 22 धावा मिळवल्या जाऊ शकतात. कुठल्या जाऊ शकतात, या मैदानाचा इतिहास, मैदानाची भौगोलिक परिस्थिती पाहता निश्चितच पॉसिबल आहे. 6 चेंडू आणि 22 धावांचं समीकरण. आणि ज्या पद्धतीने ओमकार सांगितलंस की पहिल्या इनिंग मध्ये बऱ्याचशा मिसफिल्ड झाल्या, बऱ्याचशा कॅचेस सुटल्या, त्याचा फायदा मात्र उपेन दशरथनं उचलला होता. 6 चेंडू आणि 22 धावांसाठी मात्र ओव्हर नंबर 6 घेऊन गोलंदाजी मार्कवरती रणजित डिक्करला पुन्हा एकदा प्राचारण केलं जातंय. पहिल्या चेंडूवरती मात्र बीट केलं जातंय फलंदाजाला. निर्धाव चेंडून सांगता होतीये, सुरुवात होतीये मात्र या ओव्हरची डॉट बॉल सोबत. शेवटच्या षटकाचा खेळ मात्र प्रगतीपथावर सुरू झालेला असताना 5 चेंडू आणि आता उर्वरित 5 चेंडूंमध्ये 22 धावांची आवश्यकता किल्ले प्रतापगड संघाला जिंकण्यासाठी.
या वेळेला मात्र पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट अलॉंग विथ द कार्पेट मिड ऑफ मध्ये जातोय चेंडू. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. एक धाव मिळवली जाते. एकेरी धावेनं मात्र धावफलक पुढे सरकेल, परंतु या वेळेला चौकार आणि षटकारांच्या वर्षावाची गरज आहे. लक्षात घ्या, ही मॅच जशी समाप्त होईल, किल्ले पन्हाळा आणि किल्ले तोरणा दोन्ही संघांनी लगेचच मैदानाच्या आतमध्ये जायचंय, मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि किल्ले तोरणा संघ लगेचच आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. आणि ही मॅच मात्र ओमकार औपचारिकतापूर्ण मॅच आहे. फॉर्मॅलिटी शिल्लक राहिली आहे या मॅच मध्ये आणि ती पूर्ण करण्यासाठी 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. 5.3 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय. 52 धावा धावफलकावरती आहेत. उर्वरित 3 चेंडूंमध्ये 20 धावांची आवश्यकता. मास्टर्स प्रीमियर लीग 2022 या स्पर्धेचा पहिल्या पर्वाचा पहिला सामना ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये सुरू झाला, खऱ्या अर्थानं त्या वेळेलाच कुठेतरी ज्या पद्धतीची फलंदाजी पहिल्या इनिंग मध्ये मास्टर्स प्रीमियर लीग 2022 या स्पर्धेचा पहिल्या पर्वाचा पहिला सामना ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये सुरू झाला, खऱ्या अर्थानं त्या वेळेलाच कुठेतरी ज्या पण घोषित करणार आहे. रणजित डिक्कर यांच्या खात्यामध्ये एक विकेट या ठिकाणी येताना दिसते. 6वा झटका किल्ले प्रतापगड संघाला. एका मागोमागे एक फलंदाज बाद होत गेले. त्याचबरोबर एकेरी दुहेरी धावा आल्या. एखाद दुसरा चौकार मागील ओव्हरमध्ये आलेला आपण पाहिला, परंतु ज्या ठिकाणी मात्र सुरुवातीच्या ओव्हरमध्ये मोठ्या धावसंख्या अपेक्षित होत्या, त्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये अपेक्षित अशी फलंदाजी झालेली नाहीये. त्यामुळे थोडंसं बॅकफुटवर जाताना दिसतोय किल्ले प्रतापगड संघ. आणि या मॅचचा विजेता मात्र ठरेल एका बॉल नंतर किल्ले अजिंक्य तारा. एक चेंडू दूर आहे आपल्या विजयापासून. या वेळेला पुन्हा एकदा सरळ हाताने फटका खेळलाय ऑन साइडच्या दिशेने, परंतु ही औपचारिकतापूर्ण मॅच आपल्याला पूर्ण होताना दिसतेय आणि या मॅचचा विजेता ठरलाय किल्ले अजिंक्य तारा. 72 धावांचा पाठलाग करायचा होता, तो मात्र पूर्ण होऊन दिलेला नाहीये. अजिंक्य तारा संघानं अजिंक्यपद पटकावले या मॅच मध्ये. या मॅचचा विजेता ठरलाय किल्ले अजिंक्य तारा संघ. व्हेरी वेल डन, व्हेरी वेल प्लेड. चला मैदानाच्या बाहेर यायचं किल्ले अजिंक्य तारा. सेलिब्रेशन मैदानाच्या बाहेर करायचंय आणि यानंतर मी विनंती करेन तोरणा संघाला लगेचच जाऊन आपण आपली फिल्डिंग लावून घ्यायची. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सामनावीराचे हकदार ठरतायत ओपिन दशरथ.